चलो, वेलकम सगळ्यांना गुड इव्हिनिंग. ऍग्रिकल्चर जिओग्राफी आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सच्या बॅच 4च्या आजच्या पहिल्या डेमो लेक्चर मध्ये मी प्रेमराज चव्हाण तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओके, बऱ्याच जणांनी युट्यूबला माझ्या आधी डेमो लेक्चर्स पाहिले असतील, क्वेश्चन पेपर ओरिएंटेशन ऍग्रिकल्चर, कोर ऍग्रिकल्चरचे आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे वगैरे ते आपण टाकलेलेच आहेत. आज आपण बॅच 4च्या डेमो लेक्चरला जो GS1 मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात क्वेश्चन ओरिएंटेड, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात GS1 ला, जवळजवळ 15 ते 16 प्रश्न दरवर्षी, हा टॉपिक पाहणार आहोत. सॉइल सायन्स नावाचा, जो की तुमच्या GS1 मध्ये 3.2 म्हणून मुद्दा समाविष्ट केलेला आहे. त्याला तुम्ही मृदा किंवा सॉइल या नावानं त्या सिलेबसमध्ये ओळखता. ओके, लेक्चरच्या सुरुवातीला सांगतो, सगळ्यांनी एक वही पेन घेऊन बसा. आज आपण लेक्चरमध्ये सॉइल सायन्सचं अनालिसिस, कम्प्लीट अनालिसिस, सिलेबसचं ओरिएंटेशन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याच्या संदर्भानं अत्यंत डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे एखादा अनोळखी असेल किंवा पहिल्यांदाच मेन्स देणारा मुलगा असेल किंवा जे कोणी असतील ज्यांनी याच्या आधी मेन्स दिलेली असेल आणि सॉइल सायन्स ज्यांना अवघड वगैरे वाटू शकतं, तर अशा सगळ्यांसाठी हे लेक्चर खूप युजफुल ठरणार आहे आणि त्या दृष्टीने आज आपण प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा काय असतं, आयोग आपल्याशी संवाद साधण्याचे एकतर 2 मुद्दे असतात. एक आहे आयोगाचा सिलेबस, दुसरा आहे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ओके, मग सिलेबस एकदा कसा आहे, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, हे जर सिलेबसच्या जवळ जाऊन अत्यंत बारकाईनं पाहिलं आणि सिलेबस समजून घेत, मला वाटतं गोष्ट पहिल्यांदा सोपी व्हायला लागते. आणि एकदा का सिलेबस तुम्हाला समजला, त्याच्या जोडीला तुम्ही सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले आणि सिलेबसच्या कोणत्या मुद्द्यावरती नेमके कोणत्या अर्थानं तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत, हे जर तुम्हाला समजलं की तुम्हाला तो विषय अत्यंत सोपा आणि साधा होतो. म्हणजे आज बॅच सुरू होते, बॅचचं पहिलं डेमो लेक्चर आहे. मी आत्ताच सांगतो, आपल्या ज्या बॅचेस होतात किंवा जे लेक्चर्स होतात त्याच्या पहिल्या लेक्चरला आपण कधीही पहिल्यांदा सिलेबस ओरिएंटेशन आणि क्वेश्चन पेपर अनालिसिसच घेतो. कारण माझा असा विश्वास आहे की तुम्ही एमपीएससी करताय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असता, त्यावेळेला त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, तिचे असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे तुम्हाला मात्र माहीतच असायला हवे. त्याशिवाय तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेच्या पुढच्या स्टेपला जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा सॉइल सायन्स, तिचा सिलेबस 2020 ला चेंज झालेला सिलेबस, 2019च्या आधी जो काही 16 पासून सिलेबस होता त्याचा आणि 2020चं कंपॅरिझन, कोणते मुद्दे ऍड केलेत, कोणते मुद्दे डिलीट केलेत आणि तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन याचं पहिल्यांदा अनालिसिस करणार आहे. आणि मग आजच्या लेक्चरच्या शेवटी किमान सॉइल हा मुद्दा तुमच्या ओळखीचा वाटेल, त्यातला सिलेबसचा मुद्दा पाहिल्यानंतर अरे हा, हे आपण करू शकतोय, हे तितकंसं अवघड नाही, हे तुम्हाला नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, रेडी आहेत सगळे? आपण सुरू करूयात. सॉइल सायन्स मुद्दाम पहिली स्लाइड तुम्हाला इथे दिसते आणि पहिलीच स्लाइड आपण कशा पद्धतीने घेतलीय, माती आहे, मातीमधनं छोटस रोपट, त्याला अंकुर फुटतोय आणि ते उगवून येत आहे. मातीचं हेच काम तुमच्या आमच्या जीवनामध्ये असतं, बरोबर? शेतकरी अन्नधान्य पिकवतो आणि आपल्याला खायला मिळतं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते अन्नधान्य किंवा ते बीज आहे ते रुजतं कुठं? मातीत. आणि मातीतनं रुजणारं बी, तिथून सुरू झालेली प्रक्रिया ही आपल्याला पूर्णतः या तुमच्या सॉइल सायन्सच्या सिलेबसमध्ये रिफ्लेक्ट होते. अगदी मुद्द्यानुसार आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि मग आपण या गोष्टींना सुरुवात करूया. चलो, पहिलीच स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल की जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस यातला फरक आणि नवीन सिलेबसचं अनालिसिस हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळाले. तुमच्या स्लाइड वरती जे आता दिसते स्क्रीनवरती स्लाइड, ती आहे नवीन सिलेबस 20 जुलै 2020 नुसार आयोगानं चेंज केलेला. तुम्ही स्वतः सगळ्यांनी वही पेन घेऊन बसायचं आहे आणि सगळ्यांनी काम काय करायचं आहे, पहिल्यांदा सिलेबसचे मुद्दे डिकोड करायचे. ओके, सिलेबसचे मुद्दे एकदा डिकोड केले, त्याच्यामध्ये काय येतं हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधनं कळतं. आणि एकदा सिलेबसचे मुद्दे डिकोड केल्यानंतर कुठलीच गोष्ट, म्हणजे कोणत्या सिलेबसचा कोणता भाग अवघड नसतो. त्यात आपण आज लेअरिंग 1, 2, 3, 4 याही गोष्टी बघणार, किंवा प्रश्न पहिल्या लेअरचा ते सोपा कसा असतो, त्यानंतर डिफिकल्टी लेवल वाढते कशी आणि अजून अवघड कसा होत जातो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. हे क्वेश्चनचं लेअरिंग कसं होतं, सिलेबसला डिकोड केल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यांवरती नेमके प्रश्न येतात आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे असतात, तर त्या अनुषंगाने आपण आज गोष्टी बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती 20 जुलै 2020 ला बदललेला आयोगाचा GS1 चा सिलेबस दिसतोय. तो सिलेबस तुम्हाला पाहायचा आहे. बघा काय दिसतंय, 3.2 सॉइल. पहिली सिलेबसची ओळ आहे सॉइल ऍज अ नॅचरल बॉडी. तुम्ही म्हणता तुम्ही पृथ्वी तलावरती राहता आणि काय
पृथ्वी तलावरती जी जे काही संसाधनं तुम्हाला आढळतात तुम्हाला जीवन जगण्यासाठी उपयोगाची, ते सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. पहिलीच गोष्ट आहे की मातीला एक नैसर्गिक घटक, एक नैसर्गिक बॉडी म्हणून गणलेलं आहे. मग त्या मातीची जडणघडण, त्या मातीचं कंपोजिशन याच्यावरती तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. मग ती सॉइल एज अ नॅचरल बॉडी या सेंटेन्सचं डिकोडेशन करता येतं. आणि पुढचा अप्रोच काय दाखवलाय, पेडॉलॉजिकल आणि इडॅफॉलॉजिकल अप्रोच ऑफ सॉइल. पेडॉलॉजी या शब्दाचा अर्थ होतो तुमचा अध्यापनशास्त्रीय, मराठी सिलेबस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरा आहे इडॅफॉलॉजिकल कन्सेप्ट ऑफ सॉइल. इडॅफॉलॉजी म्हणजे मृदाशास्त्रीय संकल्पना. तर या अध्यापनशास्त्रीय आणि मृदाशास्त्रीय संकल्पना आपल्याला बघायचे. नेमकं माती म्हणजे काय, मातीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना कशा आहेत, या सगळ्यांच्या अनुषंगानं मातीचा अभ्यास करायचा आहे. काही नाही, नवीन सिलेबस मध्ये हा मुद्दा कम्प्लिटली पेडॉलॉजी आणि इडॅफॉलॉजी या शब्दांचा नव्यानं समावेश आहे. आले प्रश्न तर कन्सेप्च्युअल बेस नवीन पद्धतीचे प्रश्न याच्यावरती लेअर 1 लेअर 2 चे फार फार येतील. तर त्या पेडॉलॉजी आणि इडॅफॉलॉजीच्या कन्सेप्टचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तुम्ही गुगल सर्च करा, व्हॉट इज पेडॉलॉजी, व्हॉट इज इडॅफॉलॉजी. एक मस्तपैकी 4-5 ओळींचा स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. त्या पेडॉलॉजी आणि इडॅफॉलॉजीचा अर्थ आहे. सिलेबस मध्ये नव्याने ऍड झालेले मुद्दे असल्या कारणानं हे सगळे मुद्दे लेअर 1 लेअर 2 ला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये घेणार आहेत. त्या दृष्टीने आपल्याला बघायचंय. नंतर काय, दुसरा मुद्दा आहे सॉइल जेनेसिस. माती दिसते, माती नैसर्गिक घटक आहे, पृथ्वी तलावरती माती आहे, शेतकरी त्याच्यामध्ये अन्नधान्य पेरतो आणि तुमचे उगवण शब्द वाढते, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या मातीची निर्मिती कशी होते, तुम्ही 4वी-5वीच्या विज्ञानाच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये वाक्य नेहमी वाचलेलं असेल की बाबा मातीचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर तयार व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागतो. तो जो हजारो वर्षांचा कालावधी लागतो, हे जे सेंटेन्स आहे हे सगळं तुमच्या सॉइल जेनेसिस, हा जो दुसरी लाईन दिसते सिलेबसची त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मग या मातीची निर्मितीची प्रक्रिया कशी होते, मातीची निर्मिती कशी होते आणि मातीच्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि खनिजे कोणते. बघा, सॉइल फॉर्मिंग रॉक्स आणि मिनरल्स तुम्हाला कळतं. आणि मग तुम्हाला प्रश्न काय येतो, 65% जास्त त्या खडकांमध्ये सिलिकाचं प्रमाण असतं, अशा खडकांना काय म्हणतात. तर हे प्रश्न कुठून आलेत, सिलेबसच्या या ओळीमधून प्रश्न आलेत. तुमच्या सिलेबस मध्ये दिलंय खडक, खडकांचे प्रकार, खनिजे, खनिजांचे प्रकार आणि तुमच्या मातीमध्ये खडक आणि खनिजांचं जे काही महत्व आहे तिच्या जेनेसिस मध्ये ते कळत आहे. तर हे सॉइल जेनेसिस, सॉइल फॉर्मिंग रॉक्स आणि सॉइल फॉर्मिंग मिनरल्स हा सिलेबसचा दुसरा मुद्दा आपण डिकोड केला. नेक्स्ट काय, प्रोसेस आणि फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. काय, मातीच्या निर्मितीमध्ये अंतर्भूत असणारे, भूमिका बजावणारे घटक. बरोबर ना. तुमच्या सिलेबसच्या मराठीतला मुद्दा पाहिला तर तुम्हाला इथे दिसेल मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि तिला हेल्प करणारी कारके. जुन्या सिलेबसमध्ये घटक असा शब्द होता, नवीन सिलेबस मध्ये त्याला फॅक्टर्सला कारके असा शब्द वापरला. याचा अर्थ तुमच्या सॉइल सायन्सच्या सिलेबसची डेप्थ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ती मातीच्या निर्मितीची प्रक्रिया बघायची. म्हणजे मोठा एखादा खडक असतो तुमचा, ऍसिडिक, इग्नियस, जो काही रॉक असेल तो, ऍसिडिक, बेसिक, इग्नियस, मेटामॉर्फिक, सेडिमेंटरी, तो मोठा खडक त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, वेदरिंग होतं, हळूहळू त्याचा रिगोलिथ फॉर्म होतो, मोठे छोटे छोटे खडकांचे तुकडे, आणि त्याच्यापासून तुमची माती तयार होते. ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ती तुमच्या प्रोसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन मध्ये येते. आणि मृदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कोणते घटक आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. हे सिलेबसच्या खाली स्टेप 1, 2, 3, 4, 5. कधीही लक्षात घ्या, सिलेबस आला किंवा कोणताही घटक तुमच्याकडे आला ना तर एक स्वॉट अनालिसिस लक्षात ठेवायचं. त्याला 5W आणि 1H न प्रश्न विचारायचे. बघा, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस का, कशी, कुठे, केव्हा, कधी आणि कशासाठी होते. विचारा, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस म्हणजे काय, कुठे होते, कधी होते, कोणते घटक असतात, या प्रश्नांची उत्तर म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये येणारे प्रश्न असतात. लेअर 1, लेअर 2, लेअर 3, लेअर 4, लेअर 5. आपण कधीच सिलेबसकडे अशा नजरेनं बघितलेलं नसतं. बरेच जण सिलेबसचा अनालिसिस करतात, क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करतात. काय करतात तुम्ही, बाजारामध्ये एखादं पुस्तक मिळतं ते आणतात, त्याच्यावरती प्रश्न बघता, उत्तर बघता, ठीक करतात. असं नाही करायचं. आज आपण प्रॉपर सिलेबसचं डिकोडेशन कसं करायचं, सिलेबसला डिकोड कसं करायचं आणि PYQचं अनालिसिस कसं करायचं, एलिमिनेशन टेक्निक कशी डेव्हलप करायची याच्या संदर्भानं बोलणार आहोत. बघा, बरेच जण आज लेक्चरला जे उपस्थित इथं आहेत आणि युट्यूबला लेक्चर बघत आहेत, हे सगळे जण काय, तुम्हाला एकतर कृषी हा शब्द महत्वाचा वाटतो, घटक महत्वाचा आहे, पण बरेच जण नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असल्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. त्यातल्या त्यात सॉइलचा टॉपिक हा BSc ऍग्रिकल्चरच्या बऱ्याचशा सेमिस्टरला असणारा कोर्स, त्याचा कंपाईल केलेला सिलेबस
सिलेबस बऱ्याच नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या, नॉन सायन्स बॅकग्राऊंड पोरांना अवघड वाटतो म्हणून ते स्किप करतात. आता तसं नाही करायचं पुढे. एकदा सिलेबस समजून घ्यायचा, PYQ समजून घ्यायची आणि एक्झॅक्ट एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला प्रोसेस आणि फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. नेक्स्ट बघा, बघताय माती बघतोय. आता माती कशी तयार होते ही प्रक्रिया झाल्यानंतर मातीचे गुणधर्म काय बघा. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल दिसतंय. मातीचे भौतिक, मातीचे रासायनिक, मातीचे जैविक गुणधर्म एक 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 डिकोड करायचा. मग तुम्हाला एक प्रश्न सारखा दिसेल, जमिनीचा पोत म्हणजे डॅश डॅश डॅश. जमिनीमध्ये असणाऱ्या सँड, सिल्ट आणि क्लेच्या रिलेटिव्ह प्रोपोर्शनला डॅश डॅश म्हणतात. असा एकच प्रश्न 6 वेळा रिपीट झालाय मेन्सला. 2012 आला, 13 आला, 14 आला, 16 आला, 18 आला, 19 वेळा एकच प्रश्न रिपीट होतो. तो कुठून येतो? सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती. आपण इतकं मागे जातो का? नाही. बरं, तो कसा प्रश्न आहे? फक्त डेफिनेशन. तुमच्या सॉइलची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे सॉइल टेक्स्चर नावाची, जमिनीचा पोत नावाची. त्या जमिनीचा पोत या तुमच्या प्रॉपर्टीची व्याख्या तुम्हाला 6 वेळेला आजपर्यंत विचारली. अजून लेअर 2 ला सुद्धा आयोग आला नाही, बरोबर ना? तरीही आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सांगण्याचं तात्पर्य काय? विषय खूप सोपा आहे, फक्त त्याला समजून घ्या, बरोबर? ते समजून घेण्याचाच प्रयत्न आज आपण करणार आहोत. फिजिकल झाल्या, केमिकल झाल्या, बायोलॉजिकल झाल्या, सगळ्या प्रॉपर्टीज सॉइलच्या आपण या अनुषंगाने बघणार. नेक्स्ट काय? माती असते. तुम्ही जेसीबीनं कधीतरी खड्डा खांदलेला बघितलेला असतो. तुमच्या गावामध्ये समजा एखादी विहीर घेत असतील, विहिरीमध्ये 2 फूट, 4 फूट, 5 फूट, 6 फूट खाली गेली की तुम्हाला दिसतं वरची माती काळी, नंतर पांढरट वगैरे वगैरे असे हे जे थर दिसतात मातीचे, तो तुमच्या सिलेबसचा पोर्शन. सॉइल प्रोफाईल, मातीचा उभा छेद, तो मातीचा उभा छेद तुम्हाला याच्यामध्ये बघायचा दिसतंय. सॉइल प्रोफाईल आणि कंपोनंट्स ऑफ सॉइल. बघा, वरती असते पिकांच्या मुळापाशी माती असते, काळी भोर जमीन, ज्याच्यामध्ये तुमचे न्यूट्रिएंट्स, सेंद्रिय पदार्थ असतात आणि त्याचा वापर करून काय होतंय? तुमचं पीक तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने येतं. प्रोफाईलचे घटक आहेत ना, तुमचा मिनरल हॉरिझॉन, खडकाचा हॉरिझॉन, त्यानंतर इल्युएशन म्हणजे निचरा होणारा, तो निचरा झालेले पदार्थ साठवणारा, असे सगळे हॉरिझॉन तुम्हाला सॉइल प्रोफाईल या घटकामध्ये बघायचे. आणि त्याचे कंपोनंट्स OABCD जे काय असतील तुमचे जे हॉरिझॉन्स आहेत ते आपल्याला बघायचे. बरं, सिलेबस मध्ये आधी स्पष्ट असा कोणताही मुद्दा, हा एकच प्रश्न याच्यावरती येऊन गेला. आता सिलेबस मध्ये स्पष्टपणे दिलेला आहे, तो मुद्दा स्पष्ट दिला, याचा अर्थ तुम्हाला तो बघायचा आहे. एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, ज्यांचे ऑडिओ चालू आहेत त्यांनी फक्त बंद करा, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. ऑडिओज म्यूट करा, व्हिडिओज पण म्यूट करा, तुमचे व्हिडिओज पण ऑफ करा. ओके, सॉइल प्रोफाईल समजलं. मातीचा उभा छेद, त्याचं वाक्य. नेक्स्ट काय? सॉइल एज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. या मात्र ह्याला तुम्हाला अंडरलाईन करायचे. लिहिताय ना तुम्ही? सॉइल ऍज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. सगळ्यात जास्त प्रश्न सॉइल वरती दरवर्षी कमीत कमी 2 हे या घटकावर येतात. काय? पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची खाण म्हणजे माती. सॉइल ऍज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट, इसेन्शियल आणि बेनिफिशियल प्लांट न्यूट्रिएंट. काय प्रश्न आला? आर्नॉल्ड यांनी वर्गीकरण केल्याप्रमाणे पिकांना आवश्यक असणारी डॅश डॅश मूलद्रव्य असतात. 16 16 16 असा 5 वेळा प्रश्न येऊन गेला तुमच्या मेन्स. कुठनं आला तो? इथनं आला. तुमच्या सॉइलच्या प्रॉपर्टीज आणि सॉइलचे मधले असणारे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट बघायचे ते आपल्याला. इसेन्शियल आणि बेनिफिशियल प्लांट न्यूट्रिएंट, त्याचा रोल. मग नायट्रोजनचा काय रोल आहे, फॉस्फरसचा काय रोल आहे, पोटॅशियमचा काय, बोरॉनचा काय, मॉलिब्डेनमचा काय, सगळं, सल्फर काय, कॅल्शियम काय, मॅग्नेशियम, सगळं जे काय असेल ते, त्या सगळ्याचे बेनिफिशियल, इसेन्शियल रोल. ते मातीमध्ये नसलं तर काय होतं, असलं तर काय होतं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. काय प्रश्न येतो तुम्हाला? फुलकोबीचे खोड पोकळ का होते, त्याचं कारण सांगा. कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. हे जे दिसतात ना तुम्हाला प्रश्न आलेले, तर ते प्रश्न या घटकावरती येतात. सॉइल एज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट, इसेन्शियल आणि बेनिफिशियल प्लांट न्यूट्रिएंट्स, देअर रोल आणि फॉर्म्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट इन द सॉइल. कळालं? याच्यावरती आपल्याला पाहायचंय. आणि आपण अगदी व्यवस्थित मध्ये 30-40 स्लाइड मध्ये एकदम पिक्चरस फॉर्मॅट मध्ये सगळं बघणार आहोत. बरं, लेअर 1 चा आत्ताशी प्रश्न आला 16, आपण बघणार आहे. ते 16 मध्ये एखादं ऍडिशन झालंय का? बरं, इसेन्शियलच्या सोबत फंक्शनल आहेत का? मोबाईल कोणते, नॉन मोबाईल न्यूट्रिएंट कोणते, सगळं. म्हणजे लेअर 1 2 3 4 5 कितीही डीप लेवलचा प्रश्न येऊ द्या, तुमच्याकडे तुमचं मटेरियल, तुमचा कंटेंट तयार असणार आहे. सॉइलचा कसलाही प्रश्न येऊ द्या. ओके, मग ते आपण बघणार आहोत सॉइल ऍज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट मध्ये. नेक्स्ट काय? सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. मला सांगा, माती कशापासून तयार होते? मोठे मोठे खडक असतात, त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, वेदरिंग होतं, छोटे छोटे दगडगोटे तयार होतात, त्याची परत झीज होते, त्याच्यापासून तुमची माती तयार होते. बरं, माती म्हणजे नुसतं खडक असतं का? नाही.
त्याच्यामध्ये पालापाचोळा कुजो, हे जनावरांचे अवशेष असतात ते कुजतात आणि जे काही हिरवळीची पानं आहेत ते कुजतात आणि त्याचा एक सेंद्रिय पदार्थ तयार होतो. अनलेस आणि अंटील मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ जात नाहीत, ऑर्गॅनिक मॅटर जात नाहीत, तोपर्यंत ती माती म्हणावी तितक्या प्रमाणामध्ये सुपीक नसते. आणि मग त्या सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचा, मराठीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा रोल काय, त्याचे सोर्सेस काय, त्याचं कंपोजिशन काय, कशा पद्धतीनं ते बनतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय, ते सॉइल ऑर्गॅनिक मॅटरवरती अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते, त्याचं महत्व काय, या सगळ्या गोष्टी आपण सेंद्रिय पदार्थामध्ये बघणार आहेत. ती काळी भोर जमीन तुम्हाला दिसते ना इकडे तिकडे गेल्यावरती, तुम्ही म्हणता आमची जमीन एकदम काळी भोर आहे आणि आमच्या जमिनीमध्ये असलं भारी पीक येतं, ते असलं भारी पीक येतं त्याच्या पाठीमागे हे ऑर्गॅनिक मॅटर असतं. जोपर्यंत ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या जमिनीमध्ये नसणार तोपर्यंत काय तुमचं पीक चांगलं येत नाही. तर ते ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. नेक्स्ट काय, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा काय होतं, मातीमध्ये मोठे मोठे पालापाचोळा पडतो, त्यानंतर झाडांचे पिकांचे अवशेष राहतात, बुडके वगैरे, ऊसाची पाचट राहते, जे काय असेल ते सगळं असे रेसिड्यूज तुमच्या रानामध्ये राहतात. तुम्ही बघता एखादं समजा तुमची ज्वारी बाजरी तुटून गेली, मका तुटून गेली, कडवळ गेलं, त्यानंतर ऊस गेला तुमचा, या सगळ्यांचे काय राहतात, बुडके राहते, पाचट राहते, जे काय हे पालापाचोळा उरलेला कुजवण्याचं काम कोण करतं, तुमच्या शेतामध्ये एखादा मृत प्राणी आला ते कुजवण्याचं काम कोण करतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. मग ते मॅक्रो आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते, त्याचा मातीमधला रोल काय, विघटनामध्ये किती प्रमाणामध्ये करतात, मग त्यातले हार्मफुल कुठले, बेनिफिशियल कुठले, ते सगळं बघायचंय. त्याचा पिकांवरती आणि जमिनीवरती होणारा परिणाम काय, याच्यातनं तुम्हाला प्रश्न, काय प्रश्न आलता, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज सॉइल मायक्रोफाउना, असा प्रश्न आलता. मग काय नेमॅटोड वगैरे असं सगळं तुम्हाला उत्तर दिलं, तर ते तुम्हाला याच्यातनं प्रश्न आलता, कुठनं, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधनं. कळतंय, तर एक एक बघा डिकोड होत चाललाय आता, नक्की काय बघायचंय, नक्की काय बघायचंय, नाही तर असंच लांबणं बघतो आपण सिलेबस कडे, यार हे सॉइल तर अवघड दिसते, आता काय करायचं, जीएस मध्ये बहुतेक GS1 मध्ये स्किप करावं लागतंय. अजिबात नाही, सॉइल सारखा मार्क देणारा विषय नाही. गेल्या वर्षीची गंमत सांगतो, जिथं जिथं बॅचेस आपण कंडक्ट केला, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे केले, सॉइल मध्ये 14 प्रश्न आले गेल्या वर्षी, 12 प्रश्न स्लाइड्स मधले ऍज इट इज रिप्रेझेंटेशन आहे, मी तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवतो, इथं प्रश्न आला तो. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि कंटेंट आपल्याकडे खूप ऑथेंटिक आपण करतो, फार काय नाही, एक 500 स्लाइड्सचं आपण लेक्चर घेतो सॉइलचं, त्याच्यामधनं तुमचे 15 प्रश्न येतात, 15 नसतील तर कमीत कमी 12 आणि 13 प्रश्न येतातच, म्हणजे जवळजवळ 75 ते 80% रिकव्हरी रेट सापडतो सॉइलला. मग हा स्किप करण्यासारखा टॉपिक आहे, अजिबात नाही, काही नाही. तुम्हाला कळेल आता लेक्चर ज्यावेळेला आपल्याला ऍक्च्युअल सुरू होतील त्यावेळेला एक एक गोष्ट आपण कशी डिकोड करत जातोय, पिक्चर्स फॉर्म मध्ये बघत जातोय वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट, सॉइल पोल्युशन. आता आलं, सगळे आहे, माती, माती तयार होते, मातीतनं पिकं येतात, त्याच्यामध्ये खडक खनिजे कोणती काय काय सगळं झालं. माती माणूस वापरतोय आणि निसर्गातली जी जी गोष्ट माणूस वापरतो ती तो खराब करतो, बरोबर, माती पण वापरतोय, मातीचं पण प्रदूषण होणार. तुमच्या सिलेबसचा पुढचा पॉईंट, सॉइल पोल्युशन. मग कसं होतं, त्याचे सोर्सेस बघा, लेअर 1 चा प्रश्न. लेअर 2 चा काय, बिहेवियर ऑफ पेस्टिसाइड आणि इनऑर्गॅनिक कंटॅमिनंट्स. तुमच्या जमिनीला जी खतं देतात, जे पेस्टिसाइड पिकांवरती टाकतात, त्याचे रेसिड्यू जमिनीत जातात, ते पाझरून तुमच्या आतमध्ये मुळांपाशी जातात, त्याचा घातक परिणाम जमिनीवरती होतो का. पहिल्या हरित क्रांतीमध्ये आम्ही काय केलं, भरमसाठ खतं टाकली, भरमसाठ पेस्टिसाइड तुमच्या पिकांवरती फवारले. आम्हाला गरज काय होती त्यावेळेला, आमच्या भारतातल्या लोकांची पोटं भागवायची होती, पोटाची गरज, भूक भागवायची होती. आता तसं नाही, काय झालं, मग ती भूक भागवण्यासाठी तुम्ही काय केलं, खूप साऱ्या प्रमाणामध्ये खतं आणि कीटकनाशक टाकली. प्राजक्ता तुमचं अॅनोटेशन बंद करा, ते डिलीट करा, स्क्रीनवरती बऱ्याच जणांना त्रास होतोय. येस, ते डिलीट करा. ओके, तर ते तुम्हाला याच्यामध्ये बघायचंय, सॉइल पोल्युशन. नेक्स्ट, पुढचा सिलेबसचा मुद्दा ज्याच्यावरती सेकंड खूप जास्त नंबरचे प्रश्न आहेत, न्यूट्रिएंट झाल्यानंतर प्रॉब्लेमॅटिक सॉइल आणि रिक्लेमेशन. काय प्रश्न येतो तुम्हाला, जिप्सम कशात टाकता, ऊसाची मळी कशात टाकता, ऍसिडिक फर्टिलायझर कशात टाकता, लाईम, चुन्याची निवडी कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये टाकायची म्हणजे ती जमीन चांगली होईल, तर ते कोणत्या प्रकारची जमीन, कोणत्या प्रकारची जमीन ते आपल्याला बघायचं. पण नुसतं तसं नाही, ऍसिडिक आहे, अल्कलाईन आहे, सलाईन सॉइल आहे, ती खराब कशी होते, खराब झाल्यानंतर ती चांगली करण्यासाठी उपाय काय, मग त्याच्यामध्ये फिजिकल कोणते, त्यानंतर केमिकल कोणते, बायोलॉजिकल कोणते, सगळ्या प्रकारचे उपाय आणि त्याचं रिक्लेमेशन आपल्याला बघायचंय. तर ते येतं तुमच्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आणि त्यांच्या रिक्लेमेशन मध्ये. एकदम सिलेबस ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड आपल्याला जायचं, वेगळं असं काहीच करायचं नाही. क्लिअर, समजतंय सगळ्यांना. येस, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुमचे जे अनोटेशन्स आहेत ते बंद करा. प्रशांत, त्यानंतर प्राजक्ता, हे जे तुमच्याकडनं झाले ते प्लीज कट करा, म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही. ओके, येस. सर कसं कट करायचंय, अनोटेशन क्लोज करा, अदरवाइज शांत बसा, फक्त स्क्रीनवरती कोणत्याही पद्धतीचं
डिस्टर्बन्स येऊन देऊ नका, शांतपणे ऐका, लेक्चर चालू आहे ते. ओके, येस. नेक्स्ट, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस. बघा हे जुना इथपर्यंत झाला ट्रॅडिशनल सिलेबस आहे ना. माती आहे, माती तयार होते, मातीमध्ये न्यूट्रिएंट असतात, पीक येतं, पिकांचं उत्पन्न मिळतं, मग मातीचं प्रदूषण होतं, माती खराब होते, सगळं झालं. आता ऍडव्हान्स आहे ना, आपण 21व्या शतकामध्ये जगतो, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये. जुन्या सॉइलच्या सिलेबसमध्ये रिमोट सेन्सिंग जीआयएस असलं काही नव्हतं, ट्रॅडिशनल सिलेबस होता. आता बघा आयोगानं ट्रेंड बदलला. GS1 मध्ये तुमचा रिमोट सेन्सिंग आधी 4 ओळीचा होता, आता तो अख्ख्या पानाचा गेला. लक्षात घ्या, GS1 ची ट्रेंड्स बदलतायत. नुसतं भूगोल आणि इतिहास करून चालणार नाही, ऍग्री करायचंय, रिमोट सेन्सिंग करायचंय, मगच मार्क पडणार आहे GS1 ला. त्याच्याशिवाय राज्यसेवा मेन्सला GS1 ला आता मार्क येणार नाहीत. त्यातला तो टॉपिक आपला आहे रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस. त्याचा प्रॉब्लेमॅटिक सॉइल ओळखण्यामध्ये आणि त्याच्या प्रॉब्लेम मध्ये असणारा वाटा. काय करायचं, काय ना, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, जीआयएस म्हणजे काय, आणि याचे ऍप्लिकेशन. बस याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. कारण लेअर 1, लेअर 2, लेअर 3 चे प्रश्न याच्यावरती येणार की बाबा हे रिमोट सेन्सिंग काय प्रकारे नेमकं. मग रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून तुमच्या इथं खराब जमीन चांगली कशी करता येऊ शकते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या उपाययोजना करता येतील, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायचं. कळतंय? मग रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट काय झालंय, रिमोट सेन्सिंग जीआयएस. माती आहे, मातीची धूप, अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या प्रकारचे ऐकत असता. मग हे जे आहे तुमचं मातीची धूप, तो तुमच्या सिलेबसचा पोर्शन आहे ना. काय प्रश्न येतो तुम्हाला, जमिनीच्या थरावरचा एकसारखा थर ज्या वेळेला पाण्यामुळे आणि हवेमुळे निघून जातो, तशा प्रकारच्या धुपीला काय म्हणतात, आणि तुम्ही उत्तर लिहिता साल काळी धूप. तर ते कुठे येतं, ते याच्यामध्ये जमिनीची धूप, मातीची धूप, प्रकार कसे कसे, ओगळवाडी धूप, सालकाडी धूप, गली इरोजन, रील, जे काय असेल तुमचं, चिंतोडे धूप वगैरे, तर ते टाइप्स बघायचे आणि त्याचं कंट्रोल में कशी रोखता येईल तुम्हाला ही धूप, ते बघायचे. हा, इरोजन म्हणजे काय, लेअर 1 टाइप्स, लेअर 2 आणि इरोजन कंट्रोल मेजर्स लेअर 3. चला 1, 2, 3 लेअरचे प्रश्न. कुठं पोहोचलो आयोग, आतापर्यंत लेअर 2 ला पोहोचले, लेअर 3 कडे अजून काय आयोग आलेलं नाही. नेक्स्ट तुमच्या ऍग्रिकल्चरच्या सिलेबस मध्ये मेन्सला सगळ्यात जास्त वेळा येणारा शब्द कोणता असेल तो आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. बघा आला खाली तुमच्या 2.4 मध्ये भूगोलाच्या याच्यामध्ये सुद्धा सेंद्रिय शेती आहे, 3.1 मध्ये सेंद्रिय शेती, 3.2 मध्ये सेंद्रिय शेती, आणि तिकडं GS4 मध्ये 2.2 च्या मुद्द्यामध्ये सुद्धा परत सेंद्रिय शेती येतं. म्हणजे सेंद्रिय शेती काय, तिचे गमक काय, तिचा बेस काय, कंपोनंट काय असतात, आणि नक्की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय, काय साध्य करायचंय, तर ते सेंद्रिय 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 काय, ते तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये एकच स्लाइड आहे, अर्ध्या तासाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यावरती केलं डिक्टेशन. हे तुमचा एकही प्रश्न काय, युपीएससीचे कॉपी पेस्ट असतात प्रश्न अक्षरशः. युपीएससीला 2002 ला आलेला, 2010 ला आलेला प्रश्न असा राज्यसेवेला 2013-14 ला आहे, असा येतो की विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिसेस आर इको फ्रेंडली, विच ऑफ द फॉलोइंग ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आर सस्टेनेबल ऍग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस, वगैरे वगैरे प्रश्न खूप सारे कॉपी पेस्ट आहे. ते बघूयात आपण कसे प्रश्न आहेत. आणि शेवटचा तुमच्या सॉइलच्या सिलेबसचा टॉपिक आहे ऍडव्हान्स, परत नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो कार्स, नॅनो हे, नॅनो ते. तसं नाही, मातीमध्ये पण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे कशी, आधी तर आपण ड्रिप इरिगेशन द्यायचो किंवा युरिया फ्लोरेल ऍप्लिकेशन किंवा फर्टिगेशन करायचो अगदी मुळापाशी. आता नाही, आता डायरेक्ट मुळाच्या जवळच सब सरफेसनं खत द्या, त्याला न्यूट्रिएंट द्या, त्याचे एनरिचमेंट असणारे प्रॉडक्ट द्या. ही जी काही नॅनो टेक्नॉलॉजी आहे तिच्या जडणघडणीसाठी पिकांच्या चांगले, ती काय आहे मातीतली. आणि शेवटचा प्रिसिजन फार्मिंग, त्याला मराठीमध्ये उपग्रह शेती असा शब्द आहे GS4 मध्ये. काय नेमकी उपग्रह शेती म्हणजे काय, तुम्हाला मी शिकवताना एक स्लाइड दाखवतो मस्तपैकी. ते एक शेतकरी हातामध्ये मोबाईल घेतला, हार्टबीट घातलेली आहे, वरती त्याच्या ड्रोन कॅमेरा फिरतोय, शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले, सॅटेलाइट इमेज मधनं माहिती घेऊन मोबाईल मधनं बघतोय. हे जे आहे ना अचूक शेती, त्याची व्याख्याच आहे डुईंग अ राईट थिंग ऍट अ राईट प्लेस ऍट अ राईट टाइम. ही प्रिसिजन फार्मिंगची व्याख्या आहे. माझ्या टेलिग्राम चॅनल याच्यावरती प्रश्न टाकलेत मी ऑलरेडी. हे जे काही नवीन ट्रेंड्स आहेत मी त्याच्यावरती प्रश्न खूप सारे टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक 20-25 प्रश्न आपले 3.1 जो आहे ना कोर ऍग्रिकल्चर, त्याच्यावरती खूप सारे झालेले आहेत. बघूयात आपण ते, एक एक गोष्ट लेक्चर मध्ये आपल्या बॅच मध्ये डिकोड होणारच आहे. तर कळाला हा सॉइलचा सिलेबस, फक्त थंब द्या ज्यांना कळाला असेल त्यांना. झूमला जॉईन झालेले युट्यूब वाल्यांना त्या वेळेला समजेलच लेक्चर पाहिल्यानंतर. ओके, असा सिलेबस आहे. बरं, याच्या आधी असं बघितलं होतं का आपण बाबा की नॅचरल बॉडीमध्ये काय येईल, तो प्रश्न तिकडे कसा येईल, पेडॉलॉजिकल मध्ये कसं येत आहे, एडॅपॉलॉजी मध्ये कसं येत आहे, जेनेसिस काय, प्रोसेस काय, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज काय, प्रोफाईल काय आहे सॉइलची,
न्यूट्रिएंट कंटेंट कसं असतं, ऑर्गॅनिक मॅटर काय आहे, ऑर्गॅनिझम्स कसे असतात मातीमधले, ओके, पोल्युशन कसं होतं, मग ते खराब झालेल्या जमिनी चांगल्या कशा करता येतील, मला रिमोट सेन्सिंगचा वापर मला सॉइल मध्ये कसा करता येईल, सॉइल ओरिजिनचे टाइप्स कसे आहेत बघा. बरं, एका स्लाइडवरती तुमचे 4-4 प्रश्न येतात, तरीही आपण सॉइलकडे दुर्लक्ष करतो. मी सांगतो, सॉइल खूप जबाबदारीनं हाताळण्याचा विषय आहे. आलं का ध्यानात? इतना है सिलेबस में, इतना दिया है, क्वेश्चंस इतने आहे, करो, इतना ही करो, बस इसके बाहर नहीं जाने का. ओके, तर ते तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे. नेक्स्ट काय आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे वगैरे. ओके, आता हा तुमचा न्यू सिलेबस आहे. कधीचा? 2020चा. जुना सिलेबस दाखवतो जरा, क्वामा क्वामा करून दिलेला बघा. हे बघा, डायरेक्ट फिजिकल केमिकल कडे गेले. सुरुवात कशाने केली इथं? नॅचरल बॉडी, जेनेसिस, प्रोसेसेस, फॅक्टर आणि मग फिजिकल केमिकल. याची सुरुवातच मातीच्या भौतिक रासायनिकाने. म्हणजे काय, बेस लेवलला येतच नव्हता आयोग. आता आयोग बेसिक आले, बेसिक, अगदी पॉइंट वाईज माती कशी आहे ते तुम्हाला बघायचं. कळतंय? तर तो लेअर 1, लेअर 2 चे प्रश्न आपण त्याच्यामध्ये बघतोय. बघा, अत्यंत वरवरचा सिलेबस होता याच्यामध्ये, जुने काय पॉइंट्स होते याच्यामध्ये, पण नवीन जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली तुमचा वेल कन्स्ट्रक्टेड आहे, वेल मेंटेन्ड आहे. तो फक्त सिलेबसच्या पॉइंट नुसार तुम्हाला पाहायचा आहे. ओल्ड आणि न्यू सिलेबस, बरं, एवढेसा सिलेबस होता, क्वामा 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 करून 5 ओळींमध्ये सॉइलचा सिलेबस संपवला. आता किती ओळी झाल्या त्याच्या? बॅक साइड तुम्हाला घेतली तर कळेल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 मुद्द्यांवरती, एका मुद्द्यावर एक प्रश्न, असे 15 प्रश्न तुम्हाला येणार ना. एका मुद्द्याला डिकोड करत जायचंय. अवघड आहे का काय? बरं, 15 प्रश्न हमखास येतात की सॉइल वरती दरवर्षी, ते आपल्याला पडले पाहिजेत. आधी कसं होतं माहितीये का, हे कॉमा कॉमा करून दिलेला सिलेबस होता ना, नेमकं कशावरती लक्ष द्यायचं, नेमके प्रश्न कशावरती येतील हे काय कळत नव्हतं आपल्याला. आता सिलेबस एकदम कन्स्ट्रक्टिव्ह आहे, मार्क्स तुम्हाला घ्यायचे त्याच्यामध्ये. ओके, अभी देखेंगे. बघा, बऱ्याच जणांनी 20 जुलै 2020 ला सिलेबस बदलला आणि टाकून दिलं की बाबा सिलेबस मध्ये फारसे चेंजेस नाहीत. 4-5 ओळी हायलाइट करून दिल्या बऱ्याच जणांनी आणि म्हटले सिलेबस मध्ये एवढा चेंज झाला मेन्सच्या. मी भूगोलाचा विद्यार्थी आहे, ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे, अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो, एकट्या सॉइल मध्ये एवढे चेंजेस झालेत 8, वॉटर मॅनेजमेंट मध्ये 7 चेंजेस झालेत, तुमच्या कोर ऍग्रोइकॉलॉजी मध्ये 10-12 चेंजेस झालेत, आणि अख्ख्या भूगोलामध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलला किती चेंजेस झाले शब्दांचे सुद्धा मी नोटिफाय केले. 4 ओळींमध्ये, 4 पानांमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन माझ्या टेलिग्राम चॅनलला पिन केलेला मेसेज आहे, तुम्ही बघू शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1 सिलेबस अनालिसिस जॉग्राफी. ते असं नसतं ना की वरवरच आहे, आयोगानं उगाच सिलेबस बदलला, 4 ओळी बदलायच्यासाठी अख्खा सिलेबस बदलला, असं नसतं ना. रिशफल होतं एकदम, ते पूर्ण खालीवर ढवळून निघतो सिलेबस, आणि तो तसा झाला. बघा, मृदा घटक असा शब्द आधी नव्हता, आता डेप्थ वाढली, दिला सॉइल एज अ नॅचरल बॉडी असा शब्द दिला, म्हणजे तुमच्या सॉइलच्या घटकाची डेप्थ वाढली. नंतर काय, मृदेला तयार होणारे घटक, मी सांगितलं मगाशी तुम्हाला, त्या घटक या शब्दाच्या ऐवजी कारके असा शब्द वापरला. कारके हा सायंटिफिक शब्द आहे, फॅक्टर्स, याचा अर्थ आयोगाकडे खूप ऑथेंटिक आणि सायंटिफिक मटेरियल आता जमा झालंय. ओके, आधी सॉइल प्रोफाईल, सॉइलची बायोलॉजी, सॉइलचं पोल्युशन, अशा गोष्टी मेन्शन नव्हत्या. आता दिलंय स्पेशली मेन्शन, आणि मेन्शन केलं म्हणजे डीप लेवलला जाऊन बघायचंच तुम्हाला आहे. नेक्स्ट काय, रिमोट सेन्सिंग, GIS वगैरे वगैरे सॉइल नवीन दिलंय बघा. याचे ऍप्लिकेशन्स आणि कन्सेप्ट मध्ये एवढंच करायचंय. लेअर 1 2 3 चे प्रश्न, रिमोट सेन्सिंग. सेंद्रिय शेती सॉइल मध्ये नव्हतं आधी, तिकडे होतं फक्त कोर मध्ये, आता इकडे पण समाविष्ट केलं, म्हणजे सेंद्रिय शेती फार जबाबदारीनं बघायचंय. राहतं काय मग, शेवटचा मुद्दा, सूक्ष्म शेती आणि अचूक शेती. ही अचूक शेती कशी, सूक्ष्म शेती वगैरे वगैरे, त्या कन्सेप्ट तुम्हाला बघाय. पूर्णतः नवीन संज्ञा. ओके, आणि हे डिलीट झालेले घटक, ऍडिशनल घटक, डिलीट झालेले घटक, असा अनालिसिस तुम्हाला बघायचा आहे. कळलं? आत्ताशी तुमचा सॉइलचा अनालिसिस संपला. कळलं? एवढं जवळजवळ आपण अर्धा तास झालं फक्त सिलेबस वरती बोलतोय, फक्त सिलेबस वरती. हा सिलेबस असा जर डिकोड केला तुम्ही, GS1 2 3 4, त्या अवघड आहे हो. काय नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन बसायचं, लिहायचं तिथं, हा प्रश्न सिलेबसच्या या मुद्द्यावर, हा प्रश्न इथून. बरं, तो नुसता प्रश्न बघायचा नाही, त्याचे ऑप्शन्स बघा, हे करा, आणि बारकाईने स्वतः वेळ देऊन अनालिसिस करा. अशी मार्केटमध्ये पुस्तकं भेटतात, 25,000 प्रश्न, 50,000 प्रश्न, 1,00,000 प्रश्न, बरेच आहेत ते. तुम्ही काय करता, प्रश्न बघता, त्याचं उत्तर बघता, चला पुढे. अरे नाही, त्याच्यावर संशोधन कर की जरा. एक उत्तर आलं, बाकीचे 3 ऑप्शन हे तुमच्या भविष्यातल्या प्रश्नांचा स्रोत असतो. लक्षात घेऊन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, ऑप्शन वरनं तयार झालेले प्रश्न आता अनालिसिस मध्ये. ओके,
ते आहे बघा किती प्रश्न आले, 12ला 13, 14, 11, 14, 13, 11, 13, 14, 15 असे प्रश्न, म्हणजे सरासरी 14 ते 15 प्रश्न तुम्हाला दरवर्षी सॉइल मृदा या घटकावरती येतात. म्हणजे याचं महत्व तुम्हाला कळेल GS1 मध्ये. म्हणजे जवळजवळ 150 पैकी 15 प्रश्न म्हणजे 10% सिलेबस हा सॉइलला आहे, सॉइलला. म्हणजे त्याचं महत्व तुम्हाला कळेल. बरं, हा असा सिलेबस आहे, एकदा बारकाईनं बघितला, त्याचा अभ्यास केला की याच्यात अवघड असं काहीच नाही. मग ते आपण एक एक गोष्ट डिकोड करत जाणार आहोत. चला 2012 वही पेन घ्यायची सगळ्यांनी, मी तुम्हाला सिलेबसचा मुद्दा सांगतो नाही कळाला तर, आणि तुम्ही ते लिहून घ्या. 2012चा प्रश्न पहिला कशावर आला, नायट्रोजन फिक्सिंग प्लांट वरती. कशात आलं ते, न्यूट्रिएंट कंटेंट, तो सिलेबसचा मुद्दा झाला. आलं असं एक तुम्हाला डिकोड करत जायचंय. आज आपण सगळे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस बघितलं की तुम्हाला कळलं, अरे सॉइल तर इतकं सोपं आहे. मग आपण काय करत होतो बघूयात. पहिला प्रश्न बघा, कोणते झाड नत्र स्थिरीकरण करत नाही, असा तुम्हाला प्रश्न आहे. काय, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज नॉट नायट्रोजन फिक्सेशन. आणि मग ते विचारले काय, गुलमोहर, बाभूळ, काळा सिरस आणि सुरू. याचं उत्तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही अनालिसिस केलं, देऊ नका अजिबात उत्तर. माझा हेतू तुम्हाला उत्तर द्यायला यावीत असा नाही, अजून मी शिकवलंच नाही, आणि शिकवलंच नाही म्हणल्यावर तुम्हाला उत्तर नाही आली पाहिजेत. म्हणजे सांगतोय मी फक्त काय, तुम्हाला प्रॉपर एलिमिनेशनची टेक्निक आणि त्याची कन्सेप्ट कळाली पाहिजे, त्याचा प्रयत्न मी करणार आहे. बघा उत्तर तुम्हाला माहिती आहे, सुरू, जाऊ दे ते सुरू बाजूला सोडून द्या. काय, गुलमोहर कशासाठी आला ऑप्शन मध्ये, बाबूळ कशासाठी आला, काळा सिरस काय, या काळा सिरस गुलमोहर बाबळाला उचलायचं पुढचा प्रश्न तयार होतो. ओके, तर ते तुम्हाला बघायचं आहे. चला नेक्स्ट. आता का सिंपल, ज्या खडकामध्ये 65% जास्त सिलिकाचं प्रमाण असतं त्याला काय. बरं, याच्या इतका सोपा प्रश्न सॉइल मध्ये असूच शकत नाही. लिहा तिथं, सॉइल फॉर्मिंग रॉक आणि मिनरल या घटकावरती प्रश्न आला. लिहिताय ना सगळे, हा ते लिहा तिथं. बघा ना, हा जॉग्राफीला पण रिफ्लेक्ट होतोय, इकडे पण रिफ्लेक्ट होतोय. मग काय बघायचं, बेसिक कुठला रॉक, ऍसिडिक कुठला, मेटामॉर्फिक कुठला, प्लुटॉनिक कुठला, इंट्रुसिव्ह कुठला, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं डिकोड केले की तुमचा झाला, तुमचा काय अभ्यासायचा आहे तो सगळा घटक झाला. खडकावरती याच्या बाहेर प्रश्नच नाही. बेसिडिक, ऍसिडिक, मोटॅमॉर्फिक आणि सेडिमेंटरी आणि तुमचा जे काय असेल ते, याच्या बाहेर काही तुमचा प्रश्न जात नाही. ओके, नेक्स्ट. आता का मी मग अशी म्हटलं, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स या घटकावरती प्रश्न आला की खालीलपैकी कोणते मायक्रो फाउना आहे. ते फाउना म्हणजे प्राणी, फ्लोरा म्हणजे वनस्पती, आणि तुम्हाला आलतं बाबा याच्यातलं कशापैकी मी तुम्हाला उत्तर द्यायचंय. मग बघायचंय बॅक्टेरियाज काय असतात, ऍक्टिनोमायटिसिस काय असतात, फंजाय काय असते, नेमॅटोड्स काय असते, मग नेमॅटोड काय, वगैरे वगैरे असे ऑप्शन बघायचे. एकच पान आहे, एकच स्लाइड आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द सॉइल. काय प्रश्न कसा आला, मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय, मायक्रो फ्लोरा काय, मायक्रो फाउना काय, म्हणजे लेअर 1 चा प्रश्न. लेअर 2 चा काय आला, मातीमध्ये जर सूक्ष्मजीवांची क्रिया अतिशय जलद पद्धतीने व्हायची असेल तर त्याला पीएच किती लागतो, लेअर 2 चा प्रश्न. इथपर्यंत पोहोचायचं. आता लेक्चर बघताना ना आपण ऍक्च्युअल मध्ये लेअर 4, लेअर 5, लेअर 6, कुठं कुठं लेअर 8, 9 पर्यंत सुद्धा मी जाऊन ठेवलेलं आहे, जिथं गरजेचं आहे तितकं. हे प्रश्न तुम्हाला सुटतील मग त्यात. ओके, मायक्रोफोन. पुढे काय, भारतात मिट्टी बचाव चळवळीला सुरुवात कुठं. तुम्ही म्हणाल आता सिलेबसच्या कुठल्या पॉईंट मध्ये टाकायचं असतो ना, क्रिकेट मॅच खेळत असताना एखादा मधनच यॉर्कर येतो, यॉर्कर मध्ये 6 फार कमी लोक मारतात, हेलिकॉप्टर शॉट एकटा दोन्हीच मारू शकतो, बाकीचे काय करतात, यॉर्करला प्लेड करतात. तुम्हाला सगळ्यांना सल्ले आहेत, एखाद्या दरवर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये एखादा यॉर्कर असतो, त्याला प्लेड करायचं. बरं, हे कधी वाचले का आयुष्यामध्ये, बाई मट्टी बचाव चळवळ कुठं झाली काय, मी शोधण्याचा प्रयत्न केला, कुठनं प्रश्न आला. XYZ एक पुस्तक सापडलं मला, त्याच्यामधला तो लेख होता, त्या लेखामध्ये हा प्रश्न होता. आता इतकं तुम्हाला अभ्यास करणं होणार आहे का, नाही. मग पर अभ्यास करा. हा यॉर्कर आहे, बाउन्सर आहे, स्किप करा मस्तपैकी. आउट व्हायचं नाही, फक्त सर्व्हाइव्ह करायचं, म्हणजे स्किप करून द्यायचा प्रश्न. हेही कळलं पाहिजे, काय सोडवायचं काय नाही सोडवायचं, मुद्दाम प्रश्न घेतला हा. नेक्स्ट आला का, सॉइल न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला का, प्लांट न्यूट्रिएंट. आर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी गरजेची आहेत. विषय संपला. एकच प्रश्न आहे अशा कंटेंटनं 5 वेळा रिपीट झालाय मेन्स मध्ये. 12ला येईल, 13ला येईल, 15ला येईल, 17ला येईल, 19ला सगळीकडे रिपीट झाला. मग काय, लेअर 1 लाच आहे आयोग, आपण लेअर 5 ला जाऊन पोहोचणार आहे. आर्नॉननी काय सांगितलं, आर्नॉन आणि स्टाउटनं काय सांगितलं, ते इसेन्शियाबिलिटीचा क्रायटेरिया कोणता, फंक्शनल न्यूट्रिएंट कोणते, मोबाईल कोणते, नॉन मोबाईल कोणते, आणि सगळ्याचे गुणधर्म. झालं, लेअर 5 तयार. याच्या बाहेर विचारा म्हणायचा प्रश्न. म्हणजे काय करायचं माहितीये का, ते नसतं का एकदम कॉन्फिडंट असतो ना, येऊ दे कसा पण बॉल टाक, मी 6च मारणार, त्या टाईप मध्ये तुम्ही तयार राहिलं पाहिजे पेपरला सामोरं जाताना.
ते तुम्हाला शिकायचं. बॅच का लावली बुवा, सगळे करतात की मोठी मोठी पुस्तकं वाचतात 800 1000 पानाची, 800 1000 पान वाचून 2 आणि 3 प्रश्न त्या पुस्तकात येतात. याचा अर्थ आउटपुट इनपुट रेशो फार कमी आहे. आपण काय करायचं, बॅच जॉईन करताय किंवा लेक्चर्स बघताय, जे काय असेल तुमचं ते काय येताय तुम्ही, की तुम्हाला नेमकं करायचं काय हे समजलं पाहिजे आणि कसं आहे याची कन्सेप्ट कळाली पाहिजे. हेच आहे ना माझं काम. काय आहे, मी मीडिया आहे तुमचा. आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सिलेबस आणि कंटेंट हे समजून सांगणारा मीडिया आहे. मी बाकी काय, मी तज्ञ माणूस आहे, ठीक आहे, माझा ऍग्रिकॉस आहे, मी ऍग्रिकल्चर सगळं ठीक आहे, पण मी काय मीडिया आहे. तुमच्या समोर विषय सोपा करून मांडतोय, फक्त सोपा करून मांडतोय. तुम्ही कॅच करायचे बरोबर ते एक एक. हा हे असं न्यूट्रिएंट्स असं, ऑर्गॅनिझम्स असं, प्रोफाईल असं, सॉइल फॉर्मिंग रॉक्स आणि मिनरल्स असं, चला आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवा बस. नेक्स्ट काय, मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणते घटक क्रियाशील आहेत. आला ना तुम्हाला, ऍक्टिव्ह सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आणि पॅसिव्ह. आता यात कसं जायचं माहितीये का, ह्याच्यावर प्रश्न आला, हा प्रश्न 3 वेळा रिपीट झाला पुढे बरं का, विथ ऑप्शन सांगतो तुम्हाला कसा रिपीट झालाय तो. ओके, मग ते सॉइलचं फॉर्मेशन कसं होत आहे ना, मृदा निर्मितीची प्रक्रिया. मृदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्युचो नावाचा एक माणूस होता, जेनी नावाचा एक माणूस होता, त्यांनी सॉइल फॉर्मेशन इक्वेशन तुम्हाला आलं बघा. सॉइल लॉस इक्वेशन मध्ये के म्हणजे काय येतो, तसं सॉइल फॉर्मेशन इक्वेशन आपल्याला बघायचंय. ते जेनीने दिलं, त्याच्यामध्ये घटक कोणते, त्यातले ऍक्टिव्ह कोणते, पॅसिव्ह. हे पॅसिव्ह म्हणजे काय येतं तुमचं, पॅसिव्ह मध्ये ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील घटक येतात ना, मग ते क्रियाशील घटक कोणते ते इनलिस्ट करा, संपला विषय. असं तुम्हाला सगळं बघायचं आहे. याच्या बाहेर प्रश्न अजिबात नाहीयेत, कळतंय. ते प्रश्न कसे काय कसे हे आपल्याला बघता येईल. ओके, कशावरती आला प्रश्न हा, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस 6 नंबर. नेक्स्ट बघा क्वेश्चन कशावर, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं पिकाच्या शेवटच्या कळ्यावरती दिसतात. माहित असण्याचं कारण नाही, प्रश्न बघून घाबरून जाऊ नका कुणी, हे अजून आपण बघितलंच नाही, आपल्याला शिकायचंय हे. ओके, ते प्रॉपर जेवढं पाहिजे तेवढं शिकणार आहेत आपण लेक्चर्स मध्ये पुढे बॅच मध्ये. ओके, काय कशावर प्रश्न आला, न्यूट्रिएंट इन अ सॉइल किंवा न्यूट्रिएंट इन अ प्लांट. ओके, आला प्रश्न. मग काय, पिकाच्या शेवटच्या कळ्यावरती कुठली दिसत, बघू ना, नत्र म्हणजे नायट्रोजन, स्फुरद, पालाद, जस्त जे काय असेल तुमचं बघणार आहे. इसेन्शियल 16 दिलेत ना तुमच्या आर्नॉन आणि स्टाउट, बघणार आहेत ते आपण सगळं, संपला विषय, त्याच्या मधलाच कंटेंट आहे. नेक्स्ट. ओके, काय खालीलपैकी कोणते जीवाणू खत ऊस या पिकामध्ये नत्र स्थिरीकरण करतं. काय, बायो फर्टिलायझर वरती प्रश्न आला. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय, तुमच्या न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला पुन्हा. आणि सांगा की खालीलपैकी कोणतं जीवाणू खत ऊसामध्ये नत्र स्थिरीकरण. बरं, काय काय कळलं तुम्हाला, ऊसाला वापरलं जाणारं बायो फर्टिलायझर विचारलं. आता काय तयार राहायचं, अन्नधान्याच्या पिकाला कोणतं वापरतात, कडधान्याच्या पिकाला कोणतं वापरतात, तांदळाला कोणतं वापरतात, मक्याला कोणतं वापरतात. काय हे लेअर 4-5 चे प्रश्न, लेअर 1 चा प्रश्न येऊन गेला, लेअर 2, लेअर 3, लेअर 4 ऐकलं ना तुम्ही. ऍझोटोबॅक्टर बघा, पण पुढचा प्रश्न मी सांगतो, लिहून देतो. ऍसेटोबॅक्टर याचं उत्तर आहे समजा. पुढचा प्रश्न हा तुमचा ऍझोटोबॅक्टर वरती येणार, रायझोबियम वरती येणार, ऍझोस्पिरलम वरती येणार. कळतंय, 1 2 3 4 असं तुम्हाला बघायचंय. ओके, बस याच्या बाहेर प्रश्न. म्हणून तुम्हाला म्हटलं की त्या ऑप्शन कडे जा, नुसतं ऍसिडोबॅक्टर उत्तर देऊन चालणार नाही, नुसतं ऍसिडोबॅक्टर टाका, तुम्हाला तिथं येतं. काय, ऍसिडोबॅक्टर अन्नधान्य पिकांसाठी वापरतात, रायझोबियम लेग्युम साठी वापरतात, ऍझोस्पिरलम मका आणि गव्हासाठी वापरतात, सगळे ते. हे तुमचे पुढचे प्रश्न आहेत तयार होणारे भविष्यातले, ते तुम्हाला बघाय. पुढे काय बघा, दख्खनच्या पठारावरती आढळणाऱ्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपन खारवटपणास प्रवृत्त जमीन कोणती. सगळं जाऊ द्या, एकच शब्दानं उत्तर निघतंय, दख्खनच्या पठारावरती साळ पडणारी सुपीक माती. सगळ्यांना माहिती आहे कसल्या प्रकारची माती असते, ते कापसाची काळी खोल माती. ते सगळं जाऊ द्या, टाइप्स ऑफ सॉइल मध्ये हा प्रश्न येतो. आपण बघणार आहे इंडियन सॉइल टाइपचे क्लासिफिकेशन, महाराष्ट्रातल्या सॉइलचे क्लासिफिकेशन वगैरे वगैरे, त्यातला हा तुमचा प्रश्न आला. अगदी सोप्पा. तुमच्या प्रिलिमला एक प्रश्न आला, काय काळी माती, मॉन्टेन सॉइल, पर्वतीय मृदा, आल्युव्हियल सॉइल वगैरे, आणि त्याच्यामध्ये काय जास्त आणि काय कमी, बरोबर ना. तो पूर्वचा प्रश्न इकडनं आलता तुमचा, काय जास्त आणि काय कमी. आपण एक चार्ट करतो, रिच इन आणि डिफिशियंट इन, संपला विषय. त्याच्यातलं हे सगळं बघायचं आहे. नेक्स्ट, मग काय बघायचं, लाल माती, रेड सॉइल, ब्राऊन सॉइल. ओके, कोयट्याची जमीन, सिल्टी सॉइल किंवा अल्युव्हियल सॉइल तुमची, ते काय, हे काय, हे काय, हे काय, हे तुम्हाला बघायचंय. हे तुमचे पुढचे प्रश्न आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील. काय बघायचं तुम्हाला, प्रॉब्लेमॅटिक सॉइल, त्यातमध्ये सलाईन सॉइल्स बघायच्यात. त्या सलाईन सॉइलचे रिक्लेमेशनचे उपाय आहेत ना, त्याच्यामध्ये क्षार सहनशील पिकं शिकायचे. आणि सांगा म्हणतो बाबा खालीलपैकी कोणतं क्षाराला कमी सहनशील. मग ते 1 2 अख्खे तुम्हाला मी पाठ करून घेणार आहे अक्षरशः.
किंवा क्षाराला कुठले, ऍसिडिकला कुठले, अल्कलाईनला कोणते, बोरॉनला कुठले, नायट्रोजन सॉल्ट्सला कोणते वगैरे वगैरे पाठ करून घेणार आहे. याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. किती पाठ करायचे? 25 पिकं. 25 पिकं कशा कशाला सहनशील, कशा कशाला कमी सहनशील. विषय संपला, त्याच्या बाहेर जात नाही. समजला. पुढे काय? कंपोस्ट तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातला कार्बन नायट्रोजन रेशो किती असतो? आयडियल, बरोबर ना? आयडियल कार्बन नायट्रोजन रेशो किती? काय तुम्हाला आयोगाने काय विचारला? कंपोस्टचा कार्बन नायट्रोजन. आता काय पाहिजे? इतर गोष्टींचा कार्बन. असे 10 गोष्टी निघतात फक्त. त्या 10 गोष्टी ज्या शेतामध्ये वापरल्या जातात त्याचा कार्बन नायट्रोजन रेशो बघायचा. विषय संपला. क्वेश्चन एकदम सोपा आहे. ओके. आणि पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनासाठी आहे? असा तुमचा प्रश्न आलेला आहे. थोडक्यात काय? सॉइल इरोजन वरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ते कसं कसं काय काय करायचं. याच्यामध्ये मशागत कोणती? टिलेज आणि टिल्ट ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला तो. आणि सांगा मग काय 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 करायचं ते तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेला आपण बघणार आहे. सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, सॉइलची धूप किंवा सॉइल कॉन्झर्वेशन मेथड्स वगैरे, त्याच्यामध्ये सगळे गोष्टी नाही. काहीच माहित नसताना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. शून्य मशागत करून चालणार आहे का? काहीतरी करावं लागतं नांगरट वगैरे मातीमध्ये. त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन कॅन्सल झाला. पण 3 नंबरच्या कमीत कमी मशागतीविषयी तुम्हाला माहित नाही ऍक्च्युअल मध्ये. मग काय बघायचं? धान्याच्या ताटांचे बुडके, आच्छादन आणि मशागत जर जमिनीमध्ये असेल तर काय होतंय? पिकांची चांगली वाढ होते, कारण ऑर्गॅनिक कार्बन किंवा न्यूट्रिएंट कंटेंट वाढतो. तर बघूयात ते कसं वाढतं काय. हे कशावरती आला तुमचा प्रश्न? सॉइल इरोजन आणि सॉइल कॉन्झर्वेशन वरती. या टॉपिक आहे का सिलेबस मध्ये? एक गेला का प्रश्न सिलेबसच्या बाहेर? आणि पुढे लोहाची कमतरता कोणत्या जमिनीमध्ये आढळते? म्हणजे काय? प्रॉब्लेमॅटिक सॉइल आणि त्याचं मॅनेजमेंट. बघा तुम्हाला 13 प्रश्न सांगतो. सगळ्यांची बोंब काय असते माहितीये का? दरवर्षी जी पेपर मधनं बाहेर येतो आपण सगळे, आणि सगळ्या इन्क्लुडिंग मी पण सुरुवातीच्या काळामध्ये असंच म्हणायचो, यार सिलेबस असला अवघड पेपर काढला आयोगाने, सिलेबस मध्ये नाहीच आहे कुठंच, आणि याच्यावरती प्रश्न आला. असं काही नसतं. आयोग सगळं सिलेबस वरतीच टाकतं. बघा हे सगळे सिलेबसचे मुद्दे: टाइप ऑफ सॉइल, प्रॉब्लेमॅटिक सॉइल, सॉइल कॉन्झर्वेशन, टॉलरंट क्रॉप्स, प्रॉब्लेमॅटिक सॉइलला कार्बन नायट्रोजन रेशो, न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला तुमचा, टाइप ऑफ सॉइल वरती प्रश्न आला हा तुमचा, न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला, खालचा कशावरती आला? न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला. नेक्स्ट आर्नॉन, न्यूट्रिएंट वरती प्रश्न आला. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस सिलेबसच्या मुद्द्यावरती प्रश्न आला. हा फक्त वेगळा, बाकी हा सेम हा सेम हा सेम. काय अवघड हो? एकच प्रश्न 13 प्रश्नापैकी एक प्रश्न वेगळा आला. याचा अर्थ आयोग सिलेबसला धरूनच चालतं, बाहेर जात नाही. आता डोक्यातनं काढून टाकायचं इथून पुढे. एखादा प्रश्न असेल मान्य करतो मी, बाकीचे 12-13चं काय करा, 14चं काय करा, 15चं काय सोडून द्यायचे का? ते नाही बघायचं, त्याचा अभ्यास केला पाहिजे. पुढे 2013चं बघा काय? धुपेबरोबर खालीलपैकी कोणतं मुख्य अन्नद्रव्य निघून जातं? काय? न्यूट्रिएंट डिफिशियन्सी सिम्पटम कुठं कुठं दिसतात आणि सॉइल इरोजन मध्ये काय काय तोटे होतात ते बघायचे. आले ऑप्शन परत: नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जे काय असेल ते बघूयात. न्यूट्रिएंट मध्ये डिफिशियन्सी आणि ऍडिक्वेट अवेलेबिलिटीचे सिम्पटम. चला नेक्स्ट आला तुमचा सॉइल कॉन्झर्वेशन मेथड. आहे का सिलेबसचा पॉइंट? आहे. सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशन इथं आहे, वॉटर मॅनेजमेंट मध्ये सुद्धा आहे. डोंगराळ प्रदेशामध्ये जमिनीची धूप थांबवण्यासाठी बेंच टेरेसिंग सर्वसाधारणपणे किती उतारापर्यंत करता येतं? हा प्रश्न द्या. मग तुम्ही आयडियल उत्तर माहिती आहे, बरेच जण उत्तर देतील पटकन. 16 ते 33, 16 ते 33. जाऊ द्या, हे सगळं तुम्हाला मान्य माहित, सगळं झालं क्लिअर. आता काय बघायचं? हे 3 ते 5 काय, 10 पेक्षा जास्त काय, 40 ते 45 काय, इथं जायचं. मग तुमचं बेंच टेरेसिंग काय असतं, कंटूर बंडिंग काय असतं, कंटूर ट्रेंचिंग काय असतं, स्ट्रिप क्रॉपिंग काय असतं, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. हे तुमचा लेअर 2, लेअर 3चे प्रश्न. लेअर वरती आला प्रश्न, झाला, संपला ना विषय. लेअर 2 काय, लेअर 3, लेअर 4 काय, पुढचे प्रश्न नेहमी तुम्हाला याच्यावरती दिसतात. कळतंय? समजतंय सगळ्यांना? ओके चलो नेक्स्ट. वही पेन मध्ये लिहिताय ना सगळं? मी टॉपिक सांगतोय तुम्हाला, हे अनालिसिस तुम्हाला लिहायचं आहे. आज जितके होतील तितके प्रश्न आपण घेऊयात, बाकीच्या तुम्ही अनालिसिस स्वतः करायचं आहे. ओके, हेच तुमच्या याचं गमक आहे, याच्यावर नाही. सांगतो सगळं सांगतो अनुराग. ऍट द एंड मी तुम्हाला बोलणार आहे, बॅच विषयी बोलणार आहे, स्वरूप कसं सगळं आधी बघून घ्या ना काय आहे ते, बोलूयात आपण त्या सगळे. ओके नेक्स्ट. हा आला परत कशावरती? सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसवरती. बघा, माती तयार करण्यास हातभार लावणाऱ्या गोष्टी कशावरती? सॉइल फॉर्म. मग अशा आलता तसा कार्यक्षम घटक कोणते, अकार्यक्षम घटक कोणते, हे सगळे. मूळ खडक म्हणजे पी, पॅरेंट मटेरियल, वृक्ष आणि प्राणी, व्हेजिटेशन आणि ऑर्गॅनिझम्स, वातावरण, क्लायमेट, काळ, टाइम,
आलं. हे सगळं फॉर्मेशन ते जेनी म्हणलं होतं ना मी मगाशी, त्या जेनीने एक इक्वेशन दिलं ClO-RPT. हे 4 ऑप्शन त्यातले ClO-RPT येते का. पी म्हणजे तुमचा पॅरेंट मटेरियल, त्यानंतर ओ म्हणजे ऑर्गॅनिझम्स, त्यानंतर CL म्हणजे क्लायमेट, टी म्हणजे टाइम. आला याच्यावर प्रश्न काय वेगळे का नाही. बरं द्याच तुम्ही मूळ खडकापासून काय मिळतं, वृक्ष प्राणी काय करतात, काळापासून काय, हे सगळे प्रश्न इझिली सुटणारे असतात. फक्त काय डोळस नजरेनं बघायची गरज असते. समजतंय सर्वांना. तर हे आपल्याला अशा पद्धतीनं बघायचं आहे. मूळ खडक, वृक्ष प्राणी, वातावरण वगैरे कळला. कुठल्या याच्यावरती प्रश्न आहे, सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसेस, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला. नेक्स्ट, पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा मातीमध्ये हवा, पाणी आणि घनपदार्थ कशा काय. सॉइल ऍज अ नॅचरल बॉडी हा जो तुमचा पहिला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय मातीचं कंपोजिशन. मातीमध्ये हवा किती, मातीमध्ये पाणी किती, मातीमध्ये मोकळी जागा किती, मातीमध्ये पार्टिकल्स कशा पद्धतीचे असतात वगैरे 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 पाठ करायचं. 45, 5, 25, 25चा फॉर्म्युला. आमच्या बॅच 1, 2, 3 वाले जे झालेत ते असे सांगतात डायरेक्ट 55, 5, 25. याच्या बाहेर काय प्रश्न इथनच आला बघा प्रश्न. आता बोललो ना 45, 5, 25, 25. हे 25, 25 जिथं दिसतंय ते तुमचं उत्तर. तेच शिकायचं आपल्याला. हवा आणि पाणी 25% असतं मातीमध्ये, आणि हे 45, 5 मध्ये मिनरल आणि ऑर्गॅनिक मॅटरचे ऍडिशन. संपला ऑप्शन नंबर 4. इतकं सोपं. बघूयात आपण एक एक घटक बघायचा आपला. खालीलपैकी कोणतं पीक मृदा आणि जलसंधारणासाठी उपयुक्त असतं, असा प्रश्न आलेला आहे. सिंपल आहे. मृदा आणि जलसंधारणासाठी उपयुक्त असणाऱ्या पिकांवरती प्रश्न. ओके, मग ती मका, ज्वारी, बाजरी, चवळी जे काय असेल तुमचं ते त्याच्यावरती विचारलेलं आहे. काय करायचंय, सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशनची म्हणजे मदत करणारी पिकं कोणती, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ओके, तर ते तुम्हाला बघायचं आहे. बघूयात आपण कोणकोणती पिकं तुमच्या सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशनला मदत करतात आणि कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी होतात हे शिकायचं आहे आपल्याला. नेक्स्ट, कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त आणि चोपण होतात, असा प्रश्न तुम्हाला विचारला. सांगा मग ते कशामुळे होतात, काय होतात वगैरे वगैरे वगैरे. काय, कमी प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचा निचरा, पिकांच्या अवशेषांचा अतिवापर, असंतुलित खताचा वापर आणि पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थर क्षारांची वाढ. तुम्ही सगळ्यांनी हे बघितलंय बघा. कमी पावसाचा प्रदेश आहे, विप्लव अनोटेशन करू नका. कमी पावसाचा प्रदेश आहे. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या जमिनीमध्ये क्षारयुक्तपणा कसाच असतो. काय होतं, कसल्याही पद्धतीची माती असू द्या त्याच्यामध्ये पाणी कमी असेल तर काय होतं, ते क्षार साचतात. सिंपल एक्झाम्पल आहे, म्हणजे आता मी बॅच मध्ये सगळं किडनी स्टोन तुम्हाला होतं ना, तुम्ही पाणी कमी पिता. डॉक्टर म्हणतात बाबा ज्यावेळेला किडनी स्टोन डिटेक्ट होतो तुमचा, काय तुम्ही शरीरामध्ये पाणी कमी घेता. पाणी कमी घेतला की ते सॉल्ट असतात ना, ते त्याचा परिणाम जाणवायला लागतात. सेम असे काय, मातीमध्ये पाणी कमी झालं, कमी पावसाचा प्रदेश, द्या उत्तर काय, पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ होते, ते वर येतात, ते उत्तर याचं. सिंपल आहे, काय नाही. जीवनाचा मातीचा लावा संबंध. डे टू डे लाईफ मधले बरेचसे एक्झाम्पल सिलेबस मध्ये फिट बसतात. सांगतो मी तुम्हाला त्या वेळेला कसे, आणि तुम्हाला लक्षात राहतं बरोबर ते. ओके, नेक्स्ट, पिकांना स्फुरदाची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामूहिक सॉइल पीएच असतो, जमिनीचा समूह. तुम्हाला मागाशी बोललो होतो मी, सॉइल पीएच मध्ये ऍसिडिक, अल्कलाइन, सलाइनचा कसा असतो. बरं, NPK वगैरे जे काय, त्याची अवेबिलिटी कुठल्या कुठल्यामध्ये जास्त. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पीएच स्केल तुम्ही बघितली, 7 पीएच आयडियल असतो. द्या उत्तर, 7च्या जवळात जवळ असणारा ऑप्शन म्हणजे तुमचं उत्तर असणार. संपला विषय. याच्या बाहेर काय बघायचं नाही. कुठे आहे 7च्या जवळ, 6 ते 7, संपला विषय. तर ते तुमचं उत्तर आहे. ते बघणार आहेत सगळं. नायट्रोजनला किती लागतो, फॉस्फरसला किती, पोटॅशियमला किती, कॅल्शियमला किती, मॅग्नेशियमला किती, मायक्रोन्यूट्रिएंट्सला किती, सगळं आपण बघणार आहे. ओके, नेक्स्ट, जमिनीचा पोत म्हणजे काय बघा. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, त्याच्यामध्ये पहिलं जमिनीचा पोत म्हणजे टेक्स्चर, त्या सॉइल टेक्स्चरची व्याख्या. बरं, आयोग असं गंडवतं कधी कधी, ते मातीच्या खनिजांची रचना, कणांची रचना, सेंद्रिय पदार्थांची रचना वगैरे वगैरे सगळं झालं. डेफिनेशन काय माहिती आहे का त्याची, रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले इन द सॉइल. रिलेटिव्ह प्रोपोर्शन, आणि तो म्हणजे जमिनीचा, येतो ऑप्शनच नाही. नेहमी एक लक्षात ठेवा, अजून एक टेक्निक जराशी, आयोगानं यापैकी नाही असं जेव्हा जेव्हा दिलेलं असतं तेव्हा त्याच्याकडे जा, त्याच्याकडे बघा नेमकं का म्हणून यापैकी नाही असं विचारलंय, आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर कळेल. बघ ना, आणि हा एकच प्रश्न बरं 4-5 वेळा रिपीट झालाय तुमच्या सगळ्या मेन्स मध्ये आतापर्यंतच्या 8 वर्षांमध्ये 5 वेळा रिपीट झालेला प्रश्न. कळलं, बघू. नेक्स्ट, साधारणतः जमिनीची सच्छिद्रता किती असते, असा प्रश्न तुम्हाला विचारला. काय, पोरॉसिटी
मातीमध्ये किती मोकळी जागा असते, सच्छिद्रपणा मध्ये पोरॉसिटी, याच्यावरती 2-3 प्रश्न येऊन गेले तुम्हाला. मग चिकन मातीची पोरॉसिटी काय, सँडी वाळूयुक्त जमिनीची काय, कशी वगैरे ते बघणार आहे सगळं आपण. ओके, जमिनीची सच्छिद्रता किती. आणि खालचा एक प्रश्न बघा, देशाच्या कोणत्या भागामध्ये सिंचनाखालचं क्षेत्र कमी किंवा जास्त. आता हा प्रश्न खरं वॉटर मॅनेजमेंटचा इकडे कॉपी पेस्ट झाला, स्टील बघता येईल आपल्याला, उत्तर देता येईल त्याचा. आणि काय, पिकांच्या वाढीसाठी किती आला का प्रश्न रिपीट, 2013चा प्रश्न इकडे रिपीट आला बघा. तुम्हाला प्रश्नही दाखवतो. आलं, आर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी आला, आणि हाच प्रश्न इकडे रिपीट. असा तो 5 ते 6 वेळा रिपीट झालाय मातीत, सॉइल या टॉपिक मध्ये. ओके, आला बघा, पिकांच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्य आवश्यक असतात, आला 16चा ऑप्शन. ते काय, हे रिपीट रिपीट सायकल आहे तुमची. ही सायकल एकदा बघितली की तुम्हाला या गोष्टी कळतात, समजताय. ओके मध्ये नेक्स्ट 2014 अनालिसिस बघूयात, आणि 14 नंतर आपण एक 19चा अनालिसिस घेऊयात, आणि मग प्रॉपर मी तुमच्याशी बोलतो किंवा सॉइलचं काय कसं वगैरे. अपपर्णन, इंग्लिशमध्ये त्याला एक्सफॉलिएशन असं म्हणतात. एक्सफॉलिएशन हा कोणत्या विदारणाचा प्रकार आहे असं तुम्ही शिकता. जिसिलिऑंग चॅप्टर नंबर 2-3 तुमचा आहे ना, खडक फॉर्मेशन, ते रॉक्स आणि वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, वेदरिंग वगैरे, तर त्याच्यामध्ये बघता एक्सफॉलिएशनची कन्सेप्ट आहे. जसं कांद्याचा पापुद्रा निघतो तसं, तर ते एक्सफॉलिएशन कोणत्या प्रकारचं वितरण. सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये वेदरिंग ऑफ रॉक्स हा टॉपिक तुम्हाला बघावा लागतो, आणि ते वेदरिंग रॉक कोणत्या प्रकारचं, फिजिकल, केमिकल, बायोलॉजी. द्या उत्तर. त्याच्यावरचा प्रश्न सिलेबसच्या बाहेर अजिबात नाही, तर हे सगळं आपण बघणार आहे. बरं, पुढे काय आला, चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचं प्रमाण. पोयटा म्हणजे कसली, सिल्ट सॉइल तुमची, है ना, ज्याच्यामध्ये चिकन माती म्हणजे बारक्या बारक्या पार्टिकलचं प्रमाण, वाळूचं प्रमाण आणि मध्यम पार्टिकलचं प्रमाण सारखं असतं, बेस्ट वाली सॉइल. तर त्या पोयट्याच्या मातीमध्ये पोयट्याचं प्रमाण किती असतं, तर आपण बघणार आहे सँडी सॉइल काय, सिल्टी सॉइल काय, आणि क्ले सॉइल काय, आणि लोम म्हणजे काय, हे चारही टाईप बघणार आहे. त्याच्यामध्ये किती किती असतं पाठ करून घेणार आहे मी तुमच्याकडनं. 4 वाक्य पाठ करायचे, त्याच्यावरती आलेला हा प्रश्न, संपला विषय. ओके, तर ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट कशावरती प्रश्न आला, टाइप ऑफ सॉइल आणि सॉइल प्रॉपर्टीवरती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कार्यपद्धतीमध्ये अन्नद्रव्याचे परिणाम ठरवणे खूपच अवघड जातं, असा तुम्हाला प्रश्न आला. मग ते कसं, पिकांनी घेतलेले, पिकांनी न घेतलेले, नीक शालांद्वारे ऱ्हास झालेले, आणि मृदेच्या धुपेमुळे ऱ्हास झाले. मला सांगा, समजा मातीमधलं काय गोष्ट आहे काय गोष्ट नाही हे ठरवायचे असेल तुम्हाला, तर काय मातीमध्ये जे नेक आयनी दिसतात किंवा रिएक्शन मधनं कळतं ते कळायचंय ना. बाकी तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी बघायला गेलात तर जरासं अवघड याच्यामध्ये जातं. मग बघायचंय कोणत्या गोष्टींचं याचं ठरवणं अवघड जातं. ऱ्हास झालेले जे मातीत नाहीच आहेत, धुपेमुळे निघून गेले, ते लॉजिकली आन्सर देता येतं, पण ऍक्च्युअल मध्ये आपण ज्यावेळेला बघतोय ना इरोजन सॉइलचं आणि न्यूट्रिएंट कंटेंट, तर त्याच्यामध्ये या गोष्टी बघणार आहे. नेक्स्ट काय, पुन्हा आला सॉइल पीएच वर. मगाशी आलता फॉस्फरसची अवेलेबिलिटी किती पीएच ला. आता काय आला बघा, तोच प्रश्न, सूक्ष्मजीवांची चांगली वाढ होण्यासाठी सांगू. तुम्हाला आताच एक टेक्निक सांगितली काय, 7 आयडियल पीएच असणार. उत्तर काय, उत्तर 6 ते 8 आहे का, 7 मीन फिगर त्याची, संपलं. हे असं खूप सोप्या टेक्निक आहेत, खूप सोपे कंटेंट आहेत. एक एक घटक घ्यायचा, लेअर 1 2 3 4 5 असं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे. संपलं. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ते पाहू शकताय. नेक्स्ट बेसिक स्लॅग मध्ये उपलब्ध असणारी झाडांसाठीची अन्नद्रव्य कोणती, असा तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग ते चुना. आता हा कसा, जसा मगाची होता ना तो होशंगाबाद वाला बाउन्सर, तसा हा तुमचा आहे बाउन्सर नाही तर यॉर्कर. आता हे बेसिक स्लॅग कुठं टाकतात त्यातली परत विचारली, प्लेट करायचा मस्तपैकी आणि सेफ. चला जातो. नेक्स्ट प्रश्न बघा, पोरॉसिटी. आला का प्रश्न, मगाशी पण आलता, सच्छिद्रता किती असते. तर हे बरं तुम्हाला एक सांगतो, आयोग सॉइल मध्ये इतक्या डीपला जाऊन पुसलंय ना, म्हणजे खरं सांगतो डिग्रीला आम्हाला असले एक्झाम्पल असायचे ऍग्रिकल्चर मध्ये. सांगा पोरॉसिटी काढा, एवढी जागा पोरणी व्यापली, एवढी जागा मोकळी, काढा तुमचा व्हाईट रेशन पोरॉसिटी. तर हे व्हाईट रेशन म्हणजे काय, पोरॉसिटी म्हणजे काय, बल्क डेन्सिटी काय, पार्टिकल डेन्सिटी काय, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय. तर बघूयात ते, ज्याची सच्छिद्रता 50% आहे आणि व्हाईट रेशन इतका आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय, नेमकं कसं होतं ते बघणार होतो आपण. ओके, लय सोपं आहे ते, फॉर्म्युलामध्ये फिगर टाकायच्या. पुढे, आम्लधर्मीय जमिनी डॅश डॅश याच्या निचरामुळे, म्हणजेच काय, प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स कशा तयार होतात आणि त्याचं रिक्लेमेशन काय. संपला विषय. आम्लधर्मीय जमिनीमध्ये काय असतं, कशाचा निचरा होतो आणि त्या तयार होतात. गेलं 1 2 3 4 पाठच करायचं आपल्याला. आम्लधर्मीमध्ये काय जास्त असतं, काय कमी असतं, अल्कलीमध्ये काय जास्त
कमी असतं, क्षारयुक्त मध्ये काय जास्त काय कमी असतं, संपला. एक चार्ट करायचं, तुमची उत्तर आली. ओके, नेक्स्ट. DHC या कीटकनाशकावर खाली कोणत्या कारणामुळे प्रतिबंध आला? कशातला आला तुमचा टॉपिक? सॉइल पोल्युशन वरती. कोणाचा ऑडिओ चालू आहे? प्लीज म्यूट करा. ओके, BSC कीटकनाशकावरती खालीलपैकी प्रतिबंध करण्यात आला असा प्रश्न तुम्हाला विचारला. मग काय होतंय? सॉइल पोल्युशन तुमचं करतंय हे, आणि एकदा का सॉइल पोल्युशन केलं की त्याचे कॉजेस तुम्हाला बघायचे. डायरेक्टली उत्तर निघतं काय? हे सगळं कीटकनाशक फवारल्यानंतर मातीमध्ये त्याचे अवशेष राहतात, आणि मातीमध्ये अवशेष राहण्यामुळे ते तुम्हाला बघायचं. कळलं? इतकं सोपं आहे ते. हे इथे एक येतो तुमचा प्रश्न, आणि तुमचा तो ऍग्रो इकॉलॉजीचा टॉपिक आहे ना पहिला, त्याच्यामध्ये पिकांच्या वाढीचा आणि या सगळ्या गोष्टींचे पर्यावरणावरती होणारे परिणाम, तर त्याच्यामध्ये पण हा टॉपिक रिपीट आहे. पुढे काय? खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य पिकाचा जोम आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवतो? कशावरती आला प्रश्न? न्यूट्रिएंट कंटेंट वरती आला का? न्यूट्रिएंट कंटेंट वरती आला. मग कोणतं पिकाची रोग प्रतिकारक क्षमता? लिहा तिथं न्यूट्रिएंट कंटेंट किंवा न्यूट्रिएंट्स इन सॉइल वरती प्रश्न आला. नत्र, गंधक, पालास्पुर जे काय असेल तुमचं ते, संपला विषय. ओके, तर इतक्या सोप्या सोप्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला फक्त तिथपर्यंत जायचंय, त्याचा अभ्यास करायचा आणि उत्तर द्यायचंय. पुढे बघा, सॉइल इरोजन वरती प्रश्न आला. बघा, लेअर 2 ला आयोग आलं, टाइप्स ऑफ सॉइल इरोजन झालं. आता जमिनीची धूप थांबवायची, सॉइल कॉन्झर्वेशन करायचंय, त्याची पहिली पायरी काय? त्यातल्या लेअर 1 ला पाण्याचा प्रवाह थांबवा, वाऱ्याचा वेग थांबवा, मातीचं विभक्तीकरण थांबवा, वगैरे वगैरे वगैरे, ते आपण बघणार आहोत. तुम्ही उत्तर द्यायचं म्हणलं तर एक देऊ शकता, बाबा मातीचं विभक्तीकरण पहिलं, कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही फ्रॅगमेंटेशन करता त्या त्यावेळेला मातीची धूप व्हायची शक्यता वाढते. नंतर काय? कार्बनचं प्रमाण मातीमधलं म्हणजे काय? तर कार्बन म्हणजे तुमचा सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटरचा कंटेंट. त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये नेमकं येतं काय ते तुमच्या कार्बन कंटेंट मध्ये तुम्हाला दिसेल. समजलं? याच्यापेक्षा वेगळं काय बघायचं आहे ते आहे ना तुमचा सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, हा तुमच्या सिलेबसचा पोर्शन संपला, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल. पैशाक सोपं आहे, बघूयात. ओके, बरं, 12, 13, 14चं एक अनालिसिस बघितलं. आता 15, 16ला एवढा वेळ नाही, आज आपण पहिलंच लेक्चर आहे, जड व्हायला नको. डायरेक्ट 19चं अनालिसिस घेऊयात, 19चं. आणि 18, 19चं अनालिसिस घेतल्यावरती तुम्हाला कळेल नेमकं बाबा प्रश्न तेच राहतोय का, ट्रेंड बदललाय का, वगैरे 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 वगैरे. बघा, 18चं अनालिसिस घेतो तुम्हाला. बघा, सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचं खोड पोकळ होतं. कशावर प्रश्न आला? न्यूट्रिएंट कंटेंट वरती. आणि काय? मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट, त्याची कमतरता ते जास्त असल्यावर काय होतं? संपला प्रश्न. फुलकोबीचं खोड पोकळ कशामुळे होतं? आला प्रश्न. लिस्ट करायची आपल्याला. डिफिशियन्सी सिम्पटम, एक्स्ट्रा झालं तर काय होतंय, नॉर्मल राहिले तर काय होते, त्याच्यावरचा प्रश्न. ओके, नेक्स्ट. जमिनीची घनता, प्रॉपर्टी ऑफ सॉइल, सॉइल डेन्सिटी कशात किती? बघा, लेअर 1चा प्रश्न एकदम. सॉइल डेन्सिटी बघताना पहिलं सॉइल डेन्सिटीची डेफिनेशन आणि त्याचं युनिट तुम्ही बघता. आला का लेअर 1चा प्रश्न? आयोग अजून गेलंच नाही डीपला. सॉइल टेक्स्चर आलंय, स्ट्रक्चर वर अजून गेलं नाही. सॉइल डेन्सिटी आलंय, पार्टिकल आणि बल्क वरती गेलं नाही. आपण लेअर 3, 4, 5 जास्त डीप लेवलला जाऊन बघणार आहे. ओके, मग तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, काय सूत्र काय असतं आणि त्याचं युनिट काय असतं माहिती आहे. संपला ना, लेअर 1चा प्रश्न आहे हा, अत्यंत सोपा. नेक्स्ट, जमिनीच्या पोयटा कणाचा व्यास किती असतो? आणि हा एकच चार्ट पडायचा, 4 ओळी पाठ करायच्यात. फाईन सँड, कोर्स सँड, सिलिट आणि क्ले, आणि त्याचं पर्सेंटेज 2, 2 ते 0.2, 0.02 ते 0.002 आणि त्याच्यापेक्षा जास्त. बघा, हे सगळ्याच्या सगळं ऑप्शन मध्ये आलेले ऑप्शन पाठ केले असते, प्रश्न संपला. येतो डायरेक्ट त्याच्यावरती उत्तर. नेक्स्ट, मृदा आणि जलसंवर्धनाचे कृषी विद्याविषयक उपाय. सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशनच्या मेथड्स आहेत, त्यातल्या त्यात मेकॅनिकल नाही, ॲग्रॉनॉमिकल विचारलंय. म्हणजे आयोग जरासं डीप लेअर 2, लेअर 3 ला आयोग सॉइल मध्ये चाललंय. ओके, ॲग्रॉनॉमिकल म्हणजे काय? पिकांशी संबंधित. मग समजा पिकांशी संबंधित असेल तर मी कॅन्सल करू शकतो ऑप्शन कुठला? समतळ पातळी बांधवाला. कसं ते असतं? कारण ते कंट्रोल असतं, स्ट्रक्चर फॉर्म करावं लागतं. मग ड वाला ऑप्शन कॅन्सल झाला. ड 3 ठिकाणी ऑप्शन राहिले. बरं, ठीक आहे, हे अनालिसिस तुम्हाला, एलिमिनेशन तुम्हाला जमणार आहे नेक्स्ट ज्या ज्या वेळेला आपण शिकत जाणार आहोत. पण प्रश्न बघा, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन वरती आलाय. नेक्स्ट, पुन्हा त्याच्यावरतीच बघा, मृदा संवर्धन. मृदा संवर्धनासाठी खालीलपैकी कोणते उपाय योजने आवश्यक आहे? आणि रद्द केला, कारण का सगळेच ऑप्शन बरोबर होते. बघा ना, वनस्पतीचं आवरण वाढवले की माती घट्ट धरून ठेवली जाते, माती घट्ट धरून ठेवली की मातीची धूप होत नाही, संपला विषय. पायऱ्याची स्थिती केली, डोंगरोत्तरावरची माती खाली वाहून येते, त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये टेरेसेस केले तर माती एकदम कॉम्पॅक्ट बसते.
स्थलांतरित शेती कमी केली तर काय होते, वृक्षतोड कमी होते. वृक्षतोड कमी झाल्यामुळे मातीची धूप कमी होते. पिकांची चक्रीय पद्धत क्रॉप रोटेशन केल्यामुळे काय होतं, मातीची लेवल ऑप्टिमम राखली जाते. 4 उपाय होते, त्यामुळं हा प्रश्न रद्द झाला. नेक्स्ट बघा, जसं सॉइल फॉर्मेशनचं सूत्र तसं मातीच्या नुकसानीचा सॉइल लॉस इक्वेशन आहे, A इज इक्वल टू RKSLCP. त्यातला K म्हणजे काय असं विचारलं म्हणजे आपल्याला K म्हणजे काय बघायचंय, P म्हणजे काय बघायचंय, C म्हणजे काय बघायचंय, SL म्हणजे काय बघायचंय, R म्हणजे काय बघायचं. प्लस सॉइल फॉर्मेशनच्या इक्वेशन वरती अजून प्रश्न आला नाही. तुमचा पुढचा प्रश्नाचं प्रिडिक्शन आज असे असेल, सॉइल फॉर्मेशनच्या सूत्रावरती प्रश्न येणार आणि म्हणणार सांगा CL म्हणजे काय, O म्हणजे काय, R म्हणजे काय, P म्हणजे काय, T म्हणजे काय. कळलं, इतकं सोपं आहे ते प्रिडिक्शन. पुढे बघा, सॉइलची धूप मी आत्ताच सांगितलं. पावसाचा थेंब तुमच्या जमिनीवरती पडतो, तुम्ही रस्त्यावरनं चाललेला असता, गाडीच्या टायर मधनं मागं तुमच्या शर्टावरती पाणी उडतं, किंवा पाऊस पडत असताना जमिनीवरनं चाललं तुमच्या पॅन्ट वरती काय होतं, पाणी उडतं. काय असतं ते, शिंतोडी धूप. पाण्याचा पावसाचा थेंब मातीत पडला की ते आजूबाजूला माती उडते. बघा ना किती सोपं आहे. आता काय अवघड आहे का. मग ओघळवाडी बघायची, घळपाडी बघायची, सालकाडी बघायची, शिंतोडी, हे 4 टाईप बघितले की तुमचा सॉइल ओरिजिनच्या मॅटर्स एकदम ओके झाला, संपलं. तर इतकं सोप्या प्रकारचं आहे. ओके, खूप सोपं आहे हे. लेअर 1, लेअर 2, लेअर 3, लेअर 4 पर्यंत आपल्याला जाता येत आहे. नेक्स्ट काय, हा आता थोडासा डीप लेवलला प्रश्न आला. मातीमध्ये हवा बघितली, पोकळी बघितली, सगळं मातीतलं पाणी, सॉइल वॉटर असा एक टॉपिक आहे तुमचा, आणि त्याच्यामध्ये वापशाच्या वेळी जलमर्यादा -1/3 बार असते, सुकण्याच्या वेळीची -15 बार असते. त्याच्या मधल्या पाण्याला तुम्ही काय म्हणता असा तो प्रश्न आहे. तर तो प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला अवेलेबल वॉटर, अनअवेलेबल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर, हे सगळे टाईप बघायचे. त्यात नक्की पिकांना अवेलेबल कोणतं असतं हे बघायचं, विषय संपतो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला एक एक डिकोड करायचंय. आता 1900 प्रश्न सिंपल होता की खालीलपैकी मृदा आणि जैवविविधता यांचा संबंध चांगला कुणाला समजतो. आणि बरे 90% पीपल याच्यामध्ये गणले म्हणजे काय, सगळ्यांना वाटलं आता मातीचा विषय प्रश्न विचारला म्हणजे मृदाशास्त्राचा अभ्यासक असं त्याचं उत्तर पाहिजे. पण आयोगाने उत्तर काय दिलं, शेतकरी. तर तिथं फक्त माती असतं ना, माती, तर तुमचं उत्तर मृदाशास्त्र अभ्यासक असतं. पण काय, जैवविविधता म्हणजे तुम्ही म्हणता ना एक वाक्य नेहमी बघता की शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज, शेतकऱ्याला पर्यावरणाच्या परिस्थितीचा अंदाज एकदम अचूक बांधता येतो. त्या अचूक अंदाजावरती तुमचा प्रश्न आहे की माती आणि जैवविविधता यांचा संबंध समजणारा माणूस कोणता. बरं, जीवशास्त्रवाल्याला फक्त जीवशास्त्र समजतंय, रसायनवाल्याला रसायन समजतंय, मृदावाल्याला माती समजते, शेतकऱ्याला सगळंच समजते, सगळ्याचं थोडं थोडं नॉलेज असतं. ते नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे जी धूप होते तिला काय म्हणतात बघा. आता हे सालकाडी, शिंतोडी, उघळवाडी धूप हे नॅचरल पद्धतीने होतं. यात माणसाचे एफर्ट घाला, माणसाच्या कृती घाला. कशी होणार, वेगवान धूप आहे. आपल्याला तो टाईप बघायचा आहे, वेगवान धूप. सालकाडी म्हणजे काय माहित होतं, वारा म्हणजे काय, भूगर्भ म्हणजे काय, राहतो एकच ऑप्शन वेगवान धुपीचा. तर ते काय कसं आपण ऍक्च्युअल मध्ये शिकताना बघणार आहोत. मी गेल्या वर्षी अक्षरशः जिथं जिथं बॅचेस झाल्या तिथं प्रेडिक्ट केला होता प्रश्न. मी सांगितलं होतं की यंदा एक तर सॉइल ऑर्डर नाही तर लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन वरती प्रश्न येणार. आणि पहिल्यांदाच 8 वर्षामध्ये लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन वरती प्रश्न आला. मी सांगितलं होतं 1 ते 8 असतात लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन जमिनीची कार्यक्षमतावर. 1 ते 4 असतं, 5, 6, 7 ग्रेजीसाठी असतं, कुरणांसाठी 7 नंबरचं फॉरेस्ट आणि 8 नंबरचं वाईल्ड लाईफ. एवढंच सांगितलं होतं गेल्या वर्षी, पाठ करा. त्यातल्या 8 नंबरवरती प्रश्न काय, 8 मध्ये वन्यजीव याच्या संदर्भानं. हे प्रेडिक्शन कधी जमताय, तुम्ही आत जाऊन बघता ना तो विषय अभ्यासता, त्यावेळेला तुमचं प्रेडिक्शन तुम्हाला एकदम बेस्ट पद्धतीने जमतं. तेच हे आहे, विषय संपला. ओके, स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा वापर. आता हा थोडासा काय झालं माहितीये का, यॉर्कर टाईप प्रश्न आला. म्हणजे बघतो आपण न्यूट्रंट वगैरे, अजून जरासं हे झालं. मग काय, एक चार्ट करायचा आहे की फॉस्फरस इंडिकेटर वाला, नायट्रोजन वाला कुठला, पोटॅश कोणता, वगैरे वगैरे एक चार्ट. मी खूप अशी माहिती शोधली आणि एक ऑथेंटिक स्लाइड केली. जे काही तुमची इसेन्शियल न्यूट्रंट आणि ते म्हणजे लेअर 2 चे, लेअर 3, लेअर 4 चे प्रश्न आपल्याला बघता येतात. इंडिकेटर क्रॉप्स, विषय संपतो. ओके, नेक्स्ट. हा सोला सॉइल रिएक्शन वरती बघा. आजपर्यंत तुम्ही एवढा प्रश्न अवघड बघितला नव्हता. मॉन्टमोरिनोलाइट, केओलिनाइट, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. बरं, ते केमिस्ट्री आपण 12वीला बघितलेलं असतं, ते अप्लाय करा म्हणतात इथं. सॉइल केमिस्ट्री नावाचं प्रकरण आहे तुम्हाला सॉइल रिएक्शन मध्ये. बरं, सॉइल रिएक्शन अवघड वाटतं. आपण काय नाही, लय नाही, 15-20 स्लाइड बघणार आहेत त्याचे फक्त.
आणि प्रत्येक स्लाइड वरती 2 ते 3 लाईन मी तुम्हाला पाठ करायला सांगणार. याच्या बाहेर आज हे प्रेडिक्ट होतं गेल्या वर्षीचं माझं प्रेडिक्शन, हे मॉन्टमोरिलोनाइट, केओलिनाइट आणि तुमचं जे काही मटेरियल आहेत ना सिलिकेट लेअर क्लेज वगैरे, म्हटलं होतं हे 2-1 टाईप आहे, 1-1 टाईप आहे, 2-1-1-1 टाईप आहे, हे बघून घ्या. आणि प्रश्न आला मॉन्टमोरिलोनाइट म्हणजे काय असतं, केओलिनाइट म्हणजे काय असतं वगैरे वगैरे, तर ते आपल्याला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या रासायनिक खतामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे? नायट्रोजन कंटेंट. तुम्हाला ना जरा व्यवस्थित त्याच्याकडे बघितलं तर कदाचित त्याचं उत्तर सुटू शकतं. बघूयात आपण, नाही आलं तरी चालेल. हा कसा झाला, थोडासा डीप लेवलचा प्रश्न, यॉर्कर टाईप वाला प्रश्न, जरा खेळायचंय. बघा त्या तुमच्या जमिनीच्या पोतावरती आला का प्रश्न परत, मी मगाशी व्याख्या सांगितली, रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले. काय, जमिनीचा पोत. 5व्यांदा रिपीट आहे हा प्रश्न. 12, 13, 14, 15, 17, 19 सगळीकडे रिपीट आला का, जमिनीचा पोत. मग काय बघायचंय, सॉइल टेक्स्चर बघितलं ना, सॉइल सेपरेट बघायचं, स्ट्रक्चर बघायचं, टॅक्झॉनॉमी बघायची, विषय संपला. त्याच्या व्याख्या पाठ करा. पुढचे प्रश्न तुम्हाला याच्यावर. नेक्स्ट, पुढच्या वर्षाचा प्रश्न 100% ओके. येस, कुणाचा ऑडिओ चालू आहे? बंद करा प्लीज. ओके, चला, हा झाला तुमचा. बघा बेसिक पण येतंय, थोडस लेअर 2-3 ला पण उत्तरलंय आयोग. काय होतं, हे सगळे तुमच्याकडे कंटेंट असल्यामुळे आता कळलं तुम्हाला नेमकं काय करायचं कसं करायचं. नेक्स्ट काय, वॉटर क्वालिटी स्टँडर्ड नावाचा एक टॉपिक आहे. तुम्हाला म्हटलंय की 4 ppm पर्यंत सिंचन पाण्यातील बोरॉनला सहनशील. काय, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की टोटल सोल्युबल साल्टला सहनशील पिकं, सोडियम कंटेंटला सहनशील पिकं, बोरॉनला सहनशील पिकं, सोडियम कार्बोनेटला. यातलाच हा प्रश्न आता डायरेक्ट गेल्या वर्षीच्या आपल्या स्लाइडवरचा प्रश्न आहे हा. म्हणजे कंटेंट आहेत आपल्याकडं, आपण असं नाही करत की बाबा प्रश्न आला आणि मग स्लाइड वाढवल्या. हे स्लाइड्स अशाच आहेत, गेल्या वर्षी अशाच होता, या वर्षी अशाच आहेत. ओके, याच्या मधले प्रश्न येत आहेत तुम्हाला. 3ऱ्या स्लाइड वरती प्रश्न आला गेल्या वर्षी, ICR, आणि मी प्रेडिक्शन सांगितलं होतं की मृदा विज्ञान संस्था कोणते, त्यानंतर सॉइलचा अभ्यास करताय तर सॉइलचं इन्स्टिट्यूट रिसर्च कोणतं हे बघणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तिकडे आलं आशिया खंडातलं सर्वात मोठं विश्वविद्यापीठ वगैरे वगैरे असे प्रश्न येऊन गेले. तर हा प्रेडिक्शनचा प्रश्न होता गेल्या वर्षीचा, हा वाला, तर त्याच्यावरती प्रश्न येऊन गेले. बघा सिंपल आलं 6.5 पेक्षा कमी, आणि हा सुद्धा रिपीट आहे. 2015 की 16 प्रश्न आलता, हा आहे असा रिपीट. 6.5 पेक्षा कमी सामू असणाऱ्या मृदेला काय म्हणतात? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिडिक असते, 7 पेक्षा जास्त असते तर सलाईन किंवा अल्कलाईन असते. द्या उत्तर. याच्यापेक्षा सोपा प्रश्न असू शकत नाही सॉइल मध्ये, ऍसिडिक सॉइल. संपला प्रश्न. नेक्स्ट आला का परत 2012चा प्रश्न 2019 ला रिपीट आहे ना, डॅश डॅश हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील क्रियाशील घटक. आला का, आहे असं सेंटेन्स 2012 ला आलतं, तेच सेंटेन्स 2019 ला आलं. म्हणजे रिपिटेशन रिपिटेशन रिपिटेशन. म्हणजेच काय, आयोग इंडिकेट करतंय आमच्याकडे एवढा कंटेंट आहे आणि याच कंटेंट मधले आम्ही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. विषय संपला. आपल्याला त्या कंटेंटचा मात्र अभ्यास करायचा एकदम व्यवस्थित. मग एवढ्या कंटेंटचा अभ्यास केला की तुम्हाला बरोबर त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. काय पुढं, आता हा थोडासा काय झाला, थोडा इंजिनिअरिंग मेजर्स वगैरेचा थोडासा यॉर्कर टाईप प्रश्न झाला. पण त्यातलेही आपण हे ढेकळयुक्त जमीन, कृषी विद्याविषयक उपाय, वाऱ्यापासून होणारी धूप, ह्या गोष्टी बघितलेल्या असतात. लॉजिकली आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आणि आपण त्या गोष्टी बघणार आहोत लेक्चरमध्ये प्रॉपर. ओके. नेक्स्ट, जमिनीवरनं पृष्ठभागावरनं जमिनीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला काय म्हणतात असं आहे. मग तुम्ही नेहमी ऐकलेलं असतं परमिएबिलिटी म्हणजे काय, पर्क्युलेशन म्हणजे काय, इन्फिल्ट्रेशन म्हणजे. करा त्याचे डेफिनेशन. लेअर 1चा प्रश्न आला आणि ऑलरेडी गेल्या वर्षी घेतलेलं होतं मी. तो इन्फिल्ट्रेशनची व्याख्या काय, ओके, पर्क्युलेशनची व्याख्या काय आणि परमिएबिलिटीची व्याख्या काय, हे सगळं सिलेबस मध्ये हिडन होतं आधी, हिडन. आता त्याचा समग्रपणे अभ्यास करायला तुम्हाला सेपरेट दिलेला आहे. आणि एक लास्टचा तुमचा क्वेश्चन 2019चा, सामान्य पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचं प्रमाण डॅश डॅश. ते आता सांगितलं ना तुम्हाला, टोटल सोल्युबल सॉल्ट, सोडियम कंटेंट, बोरॉन कंटेंट आणि सोडियम बायकार्बोनेट. या 4चं अप्पर लिमिट लोअर लिमिट पाठ करा. या सोडियमच्या लोअर लिमिट वरती प्रश्न आता काय पाठ करतो, सोडियम पाठ करताना आपण 10 पेक्षा कमी, 10 ते 26, 26 पेक्षा जास्त. सॉल्टचं काय, 1.5 पेक्षा कमी, 1.5 पेक्षा जास्त. अशी आकडेवारी. आता तुम्हाला कळत नसेल, जड वाटणार हे काय म्हणतायत सर, पण हे ऍक्च्युअल मध्ये लेक्चर मध्ये असताना तुम्हाला कळणार आहे. 4च घटक आहे क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटरला. ते 4 घटकाची अप्पर आणि लोअर लिमिट बघितली की तुमचा प्रश्न झाला. 2 प्रश्न येऊन गेले याच्यामध्ये, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम शोषणाचं प्रमाण. राहिला प्रश्न सॉल्ट, विषय संपला.
क्लिअर? तर याच्या संदर्भाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्लिअर? समजलं? हे आपण जवळजवळ 4 वर्षाचं बघितलं, 12, 13, 14 आणि 2019चं अनालिसिस. याच्यावरून तुम्हाला कळतंय नेमकं सॉइल कुठं कुठं कसे कसे प्रश्न विचारत आहे सॉइल वरती आयोग. आणि एकदा का तुम्हाला हे सॉइलचे प्रश्न समजले की प्रॉपर तुम्हाला त्याची आयडिया येते. समजली का? आयडिया आली याची? आता टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, माझ्या टेलिग्राम चॅनल याच नावानं आहे, प्रेमराज चव्हाण, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, क्लिअर? आता कळालं विषय काय असतात वगैरे. आता तुम्हाला कळेल की बाबा आता थोडासा हे झाला का, विषय सोपा वाटायला लागला बाबा, की प्रश्नाचं रिपिटेशन होत आहे, ठरलेलेच टॉपिक आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात. खूप कन्स्ट्रक्टिव्ह आणि कॉम्पॅक्ट अभ्यास केला की याची उत्तरं तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे सॉइल आता स्किप करायचा विषय राहणार नाही. ओके, बोला. झूमला जॉईन असणारे लेकरं थंब देऊ शकता ऍटलिस्ट, किंवा हा सिलेबसचे अनालिसिस मला कळालं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा. बरं कसं केलं आपण बघितलं ना, ते प्रश्न वाचला, प्रश्नाचे ऑप्शन्स वाचले आणि ऑप्शन वरनं पुढचं प्रिडिक्शन सुद्धा केलं आपण. म्हणजे काय, लेअर 2, लेअर 3, लेअर 4 इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित चाललेला आहात. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळणार आहेत लेक्चरमध्ये. एकदम कम्प्लीट अनालिसिस तुम्हाला याच्यामध्ये कळेल. ओके, यस यस यस. तर हेच आहे, हेच गमक आहे. फार तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये स्किप वगैरे करायचे पोर्शन्स तुम्हाला येणार नाहीत. ओके, सॉइलचं कळालं, प्रॉपर अनालिसिस आणि प्रॉपर कंटेंट, तुम्हाला या कंटेंटच्या बाहेर काय प्रश्न जाणार नाही. ओके, ठीक आहे. आता थोडंसं बॅचच्या संदर्भानं बोलतो मी. सगळे आहात आता इथे जॉईन, युट्यूबला पण पाहणारे असतील. आता हे पहिलं डेमो लेक्चर मी मुद्दाम सॉइल सारख्या अवघड घटकाचं घेतलं, आणि मी कधीही माझे डेमोज घेताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस अनालिसिसचाच घेतो. मी टॉपिक शिकवत नाही. पण बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली, सर एखादा टॉपिक शिकवा. तर आज हा डेमो सॉइल सायन्सचा झाला, उद्या आपण एखादा टॉपिक घेऊयात, दुसरा डेमो. ओके, आणि दोन्ही डेमोचे लिंक मी युट्यूबला माझ्या चॅनलला वगैरे शेअर करतो. तुम्हाला आता कळेल की ऍग्रिकल्चरकडे आपण मार्क पडणार नाही, थोडासा अवघड टॉपिक आहे आणि स्किप करता येऊ शकतो का, किंवा थोडं थोडं वाचून काय का. तुम्हाला काय सांगतात, तुम्ही बघता मार्केटमध्ये पोस्ट होल्डर किंवा बरेचसे जण काय सांगतात की XYZ एक पुस्तक आहे, बरं ती पुस्तकं सांगतात ती 800 1000 पानाची पुस्तकं असतात. 800 पानाचं, 1000 पानाची 2-3 पुस्तकं तुम्ही नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड वाली पोरं वाचता. त्यातनं फार फार तर 50 पान उपयोगाचे असतात. त्यातनं 3, 4, 5 प्रश्न तुम्हाला दरवर्षी येतात. 30 पैकी 5 प्रश्न येणं आणि त्यासाठी 800 पानाचं पुस्तक वाचणं कितपत प्रोडक्टिव्ह आहे मला सांगा. त्यापेक्षा स्लाइड करा ना 400, 15 प्रश्न येत आहेत त्यातनं. आलं का ध्यानात? ते कॉम्पॅक्ट आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅन तुमच्यासाठी मी घेऊन आलोय या बॅचच्या माध्यमातून. ऍग्रिकल्चर, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स मध्ये प्रॉपर सिलेबसचे सगळे मुद्दे. कुठं कुठं ऍग्रिकल्चर येतं, GS1 मध्ये 2.4 जिओग्राफीचा पार्ट, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, 3.1 ऍग्रो इकॉलॉजी, 3.2 सॉइल, 3.3 वॉटर मॅनेजमेंट आणि 2.4 ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये 2.2, 2.10 चे सगळे मुद्दे. अगदी सिलेबसचा क्वामा, स्वल्पविराम, पूर्णविराम सुद्धा मी सिलेबस मध्ये घेतो, शिकवतो, त्याचं महत्व सांगतो. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय की सिलेबसचा प्रत्येक मुद्दा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस, याची सांगड आणि ऑथेंटिक कंटेंट, याच्या बाहेर आयोगाचे कोणत्याही GSचे प्रश्न जात नाहीत. सॉइलला पण 30 टेक्निक लागू पडते. फक्त काय करायचं, लेक्चर्स आहेत ना आपल्या, आता जवळजवळ 33 ते 35 लेक्चर होतील 2 तासाचे. लेक्चरला अटेंटिव्ह राहायचं, मी सांगतोय त्या गोष्टी लिहायच्या. बरं, बॅचची पद्धत कशी असते तुम्हाला सांगतो. बॅचला समजा 50 ऍडमिशन होतील आज. 50 ऍडमिशनला प्रत्येक पोरानं लेक्चर बघितले की 2 प्रश्न त्या दिवशी जो कंटेंट शिकवलाय त्याच्यावरती स्वतः तयार करायचे. स्वतः प्रश्न काढण्यानं काय सवय लागते की आयोग प्रश्न कसा विचारणार आहे या टॉपिकवरती, आयोगामध्ये कुठं कुठं चुकवू शकतो, आयोग कुठं कुठं गंडवू शकतो, आपल्याला हे कळतं. प्लस काय, रोजची 100 प्रश्नांची क्वेश्चन बँक तुम्हाला तयार होते. 30 दिवसामध्ये 3000 प्रश्नांची क्वेश्चन बँक तुमच्या स्वतःकडे असते. एक वेगळा उपक्रम आपण याच्यामध्ये चालवतो. प्लस मी डिझाईन केलेले कोर ऍग्रिकल्चरचे, सॉइलचा, वॉटर मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्सचा पेपर तुम्हाला 300-400 प्रश्नांचा मिळतो. प्रत्येक घटक झाला की त्याची टेस्ट होते. अगदी टेस्ट कशी, झूमला सगळ्यांनी जॉईन व्हायचं, कॅमेरे चालू करायचे, मी इथं बसणार, सगळ्यांनी पेपर सोडवायचा, झाला की लगेच त्याचं डिस्कशन. तर असे 2-3 हजारची क्वेश्चन बँक, पुन्हा लेक्चर्स अगदी डिटेलमध्ये, आणि प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये काय त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स हे तुम्हाला प्रॉपरली होतील. एक आता समजा आपण आज आणि उद्या डेमो लेक्चर घेऊन समजा 25-26 तारखेपासून बॅच सुरू केली, तर ऍट द एंड ऑफ 30 जून आपली बॅच कंप्लीट असेल. कंप्लीट एका महिन्यामध्ये
एका महिन्यामध्ये प्रॉपरली गरज असेल तर रविवारची सुट्टी देऊयात आणि त्या माध्यमातून घेऊन यात. बरेचसे जण ऑफिस होल्डर आहेत, म्हणजे एसटी आहेत, पीएस आहेत, एक्साइज एसआय बॅचला जॉईन आहेत आता ऍडमिशन घेतलेले. तर त्यांचा इश्यू आहे की सर टायमिंग कसं असणार आहे. तर सगळ्यांना फ्लेक्झिबल, एकदा आज आणि उद्या तुमचे ऍडमिशन क्लोज झाले की आपण एक ग्रुप फॉर्म करणार आहे आणि ग्रुप फॉर्म केल्यानंतर तुमच्याशी डिस्कस करून आयदर सकाळी किंवा संध्याकाळचं एक फ्लेक्झिबल टायमिंग तुमच्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून माझा एक अट्टाहास आहे नेहमी की लाईव्हच लेक्चर करा. बऱ्याच जणांनी रेकॉर्डेडची मागणी केली, ठीक आहे, दिवसातनं 2 तास सॉइलसाठी काढा. लाईव्ह लेक्चर मध्ये इतक्या भारी कन्सेप्ट होतात. बरे आता युट्यूबला लाईव्ह केलंय म्हणून तुम्हाला कॅमेराज वगैरे ऑफ करायला लावलेत. ऍक्च्युअल लेक्चर मध्ये कॅमेराज ऑन ठेवायचे, सगळे मला दिसले पाहिजेत. कसं टेबल खुर्चीवरती बसून लेक्चर करायचं, इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं प्रश्न विचारा, तुम्ही मला विचारा, मी डिस्कस करतोय आणि एकदम हसत खेळत वातावरणामध्ये ते बॅच पार पडते. कळतंय? एकदम असं काय म्हणजे जितकं सिंपल लेवलला जाऊन ऍग्रिकल्चर शिकवता येईल इतक्या सिंपल लेवलला जाऊन मी शिकवणार आहे. बस याच्यापेक्षा वेगळं असं काही सांगू शकत नाहीये. ओके, तर असा एक टेंटेटिव्ह प्लॅन राहील. हो 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 येस, सगळ्या नोट्स म्हणजे बऱ्यापैकी टर्म्स आणि कंडिशन्स हे इंग्रजीमध्ये असतील, त्याला ऑप्शन मध्ये मराठी वर्ड्स दिलेले असतील. ज्याला मराठी घ्यायचंय त्यांनी मराठी घ्या, ज्याला इंग्लिश घ्यायचंय त्यांनी इंग्लिश घ्या. कळालं? ते सेम इंग्लिश टाईप आहे, टेन्शन नका घेऊ शुभम, सगळं व्यवस्थित होणार आहे. ज्या लँग्वेज मध्ये जो घटक समजतोय त्या लँग्वेज मध्ये तो घटक. तर माझं एक्सप्लेनेशन मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये असणार आहे. विषय समजला पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली ना प्रश्न सुटतात. आणि बऱ्यापैकी प्रश्न कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्च्युअल डाटा, ऑथेंटिक डाटावरती आहेत. विषय संपला. बऱ्याच जणांचा विषय आहे की सर रेफरन्स बुक्स काय. एकच सांगतो, कुठलं ज्यांनी आधी मेन्स दिली वगैरे तुमच्याकडे असतील ते ठेवा तिथंच. ओके, एक आहे आपले होणारे 35 लेक्चर, हे तुमचं रेफरन्स बुक. मी सांगितलेली स्लाइड वरती दाखवलेली प्रत्येक गोष्ट प्लस या केलेल्या गोष्टी. नोट्स देण्यापेक्षा काय आहे, तुम्ही लेक्चर मध्ये असताना मायक्रो नोट्स काढायच्यात सगळ्यांनी. मी एकदम स्लो घेणार आहे लेक्चर, काय नाही, रोज 50 स्लाइड पण होत नाहीत आपल्या, 40-50 स्लाइड होतात आपल्या. आणि हे सगळ्या प्रॉपर या सगळ्या स्लाइड्स आपण घेणार आहेत. हे 1700 स्लाइड्स आहेत टोटल आपल्या, 17 दुने 34, म्हणजे रोजच्या 50 घेतले तर आपल्याला 30-32 लेक्चर्स लागतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक स्लाइडचं काय महत्वाचं काय नाही. सगळ्यांनी मस्तपैकी टेबल चेअर वरती बसायचं, नोटबुक घ्यायची, सेपरेट ऍग्रिकल्चरची एक छोटीशी नोटबुक करा आणि त्याच्यामधला कंटेंट इसके बाहर का आने वाला नाहीये. ओके, आणि फायनली मी तुम्हाला सगळं झाल्यावरती नोट्स प्रोव्हाइड करणार आहे रिटर्न फॉर्मॅटमध्ये. ओके, ठीक आहे, एवढ्या गोष्टी करायच्या, याच्या बाहेर काय तुम्हाला जा, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी, काय माझी जाहिरात किंवा माझ्यात नाही येतं असं म्हणत नाही. गेल्या वर्षी विचारा डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार वगैरे बॅचला बऱ्याच ठिकाणी माझ्या जॉईन होते. तिथं कळेल तुम्हाला की अक्षरशः सॉइलचं ज्या वेळेला आम्ही लेक्चर घेतलं होतं, मी सांगितलं होतं हे लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन करा, आले नाहीत प्रश्न, पण मला वाटतं याच्यावर प्रश्न आला, त्याच्यावरती प्रश्न, बोरॉन कंटेंट आला प्रश्न. तर काय होतंय की याचा थोडासा अभ्यास असल्यामुळं, याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये प्लस डिग्री, माझं ग्रॅज्युएशन त्याच्यात झाल्यामुळे कळतंय कशावरती येतंय कशावरती नाही. बरं, प्रेडिक्शनची टेक्निक तर तुम्हाला आता सांगितली. ऍट द एंड ऑफ लास्ट लेक्चर तुम्ही स्वतः क्वेश्चन प्रेडिक्शन करू शकाल. तुम्हा सगळ्यांकडं क्वेश्चन बँक असेल स्वतःची, आणि त्या क्वेश्चन बँक मधनं एक एक टॉपिक क्लिअर, खूप हसत खेळत वातावरणामध्ये. बरं, चिंता करायची गरज नाही. बॅचला PSI STI सारखी लोकही आहेत, म्हणजे मी त्या चॅनलला टाकला, अगदी स्टेट टॉपर ASO आणि STI सुद्धा बॅचला आहेत, आणि पहिल्यांदाच मेन्सला जाणारी लेकरं पण बॅचला आहेत. थोडक्यात काय, सगळ्यांना समजेल उमजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी लेक्चर कंडक्ट करतो. माझी भाषा अशीच आहे, म्हणजे मी इथं बोलताना असं बोलत असेल, मी एकदम ग्रामीण भाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये सांगतो, बोलतो, आणि तुम्हाला समजेल असा प्रयत्न करतो. तर तशा पद्धतीने हे सगळं राहणार आहे. समजतंय? आता तुमचे काय डाऊट्स असतील बॅच विषयी ते कमेंट मध्ये विचारा. ऑडिओ कुणी चालू करू नका, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही. काय डाऊट्स असतील विचारा, अदरवाईज आजचं डेमो लेक्चर आपण इथं थांबवतोय. ओके, आहेत काय डाऊट्स? बऱ्यापैकी आज जॉईन झालेली लेकरं हे ग्रुपवरती आहेत. आज लेक्चरची लिंक मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करतो. ज्या मुलांना अजूनही बॅच जॉईन करायची आहे, तुमच्या रिक्वेस्ट वरनं मी आज आणि उद्या ऍडमिशन ओपन ठेवतो. मात्र उद्या संध्याकाळी डेमो लेक्चर 2 झाल्यावरती मात्र ऍडमिशन्स बंद होतील, आणि मग परवापासून आपले ऍक्च्युअल मध्ये लेक्चर सुरू होतील. खरं तर कालच ऍडमिशन क्लोज केले होते मी, पण आज बऱ्याच जणांनी हे आहे. ओके, घेणार आहे सगळं, चिंता करू नका. टॉपिक वाईज मार्क्स आणि जे काय असेल ते. हा शुभम, टायमिंग आपण बघूयात. आता ऑफिसवाले 6ला सुटतात, 6ला आलेला 6चं टायमिंग ठेवता येणार, 7 ते 9 वगैरे असं काहीतरी टायमिंग ठेवता येतंय का, त्याचा मी प्रयत्न करतो. टायमिंगची चिंता करू नका. तुम्ही बसताय ना लेक्चरला, तुम्ही बसताय तर तुमच्या कलानी सगळ्या गोष्टी होणार.
फक्त तुम्ही लाईव्ह लेक्चर करा, रेकॉर्डेड गरज असली तर बघा. म्हणजे मी सांगतो 2 तास इन्व्हेस्ट केले सॉइलच्या लेक्चरला एका, बस याच्या उपरोक्त वेळ इन्व्हेस्ट करायची गरज नाही. 50 मार्काला 65 ते 70 तास खूप झाले. येस, थँक्यू आदिती, थँक्यू सो मच. लाईव्ह लेक्चर 7 वर्थ आहेत सगळ्यांना. येस, सोबत आहेत, सोबत राहणार, पुढे आपण घेणार. काय अडचणी आहेत झूमला जॉईन झालेले लेकरं? एनी डाऊट्स असतील तर विचार, नसेल तर मग आपल्याला थांबता येईल इथं. ओके ओके, ठीक आहे. उद्याही याच टायमिंगला आपलं 4 वाजता डेमो लेक्चर असणार आहे. मी कंटेंट वाईज उद्या एखादा टॉपिक घेतो आणि त्या टॉपिकवरती डिक्टेशन करतो, चालेल? ठीक आहे, आता आपण इथं थांबूयात. ऍग्रिकल्चरच्या संदर्भानं GS1 मधला अत्यंत महत्वाचा टॉपिक सॉइल सायन्स वरती आज प्रश्नांचं विश्लेषण आणि अभ्यासक्रमाचा कंटेंट याच्यावरती मी बोललो. अशा पद्धतीने अभ्यास केला तर ऍग्रिकल्चर GS1 आणि GS4 मध्ये अवघड नसणार आहे. ओके, तर तसा अभ्यास करणार आहोत. येस विप्लव, उद्या व्हिडिओची लिंक ना, उद्याची व्हिडिओची लिंक ग्रुपवरती तुम्ही आहात ना विप्लव, काय टेन्शन नाही. ओके, थँक्यू सो मच निखिल, थँक्यू सो मच. हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित घेणार आहोत. चलो ठीक आहे, चला मग आता इथं थांबूयात आपण. उद्या भेटूयात पुन्हा याच ठिकाणी, याच प्लॅटफॉर्म वरती. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच. चलो बाय बाय. थँक्यू सो मच.